जॉईन करेल. तर स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो. चेक करा. मी तुम्हाला मागच्या 7 दिवसाचा डेटा दाखवतो. लास्ट 7 डेजचा डेटा, लाईव्ह कॅम्पेनचा डेटा हा. तर लास्ट 7 डेजच्या कॅम्पेनच्या डेटामध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो, कुठे कुठे काय काय दिसतं. तर आता इथे जर तुम्ही चेक केलं, इथं 3 कॅम्पेन्स दिसतात तुम्हाला. कुठले कुठले कॅम्पेन्स सांगा बरं हे. व्हिडिओ रिमार्केटिंग नसतं, सर्च पुणे Jan 24, डिस्प्ले हो. रिमार्केट पुणे PCMC. अच्छा, एक मिनिट. सर्च ऍड्स. तर एक व्हिडिओ रिमार्केटिंगचं कॅम्पेन आहे, एक सर्च ऍड्सचं कॅम्पेन आहे आणि एक डिस्प्ले ऍड्स, म्हणजे एक डिस्प्ले इमेज ऍड कॅम्पेन आहे. बघा, एक इमेज ऍड्स, एक व्हिडिओ ऍड्स आणि एक सर्च सर्च. मध्ये. तिन्ही कॅम्पेन मी रन करतो. प्रत्येकाचं बजेट जर 600 रुपये, हे दिवसाचं 1200 रुपये आणि हे जर रोजचं 250 रुपये, असं बजेट 2700 रुपये मी पर डे ठेवलेलं आहे. आणि जर तुम्ही इथे चेक करताल तर इथं डेटा यायला सुरू झालेला आहे. इथं जर तुम्ही चेक करताल तर व्हिडिओ ऍड्सचं जे इम्प्रेशन आहे, म्हणजे मी ज्या व्हिडिओ ऍड्स रन करतोय, रिमार्केटिंग मध्ये मी कोणाला ऍड दाखवतो माहिती का? ज्या लोकांनी वेबसाईटला व्हिजिट केलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता इन्क्वायरी केली, गुगलला सर्च केलं रिमार्केटिंग कोर्सेस इन मुलुंड, आणि तुम्ही आमच्या ओके. वेबसाईटला व्हिजिट केलं. त्यानंतर तुम्हाला रिकॉल राहण्यासाठी, म्हणजे तुम्हाला आमच्या ह्या कोर्स बद्दल लक्षात राहण्यासाठी, तुम्ही युट्यूबला गेलं तिथे तुम्हाला आमची ऍड दिसायला सुरू होईल, व्हिडिओ ऍड. तुम्ही तिथून मनी कंट्रोलला गेले तिथे तुम्हाला आमची इमेज ऍड दिसायला सुरू होईल. म्हणजे सारखी सारखी ती ऍड बघून ना तुमच्या डोक्यात आहे ना आमचा प्रेझेन्स राहील, आणि तुम्ही ना कन्सिडर करायला सुरू करता त्या ब्रँडला की ह्यांच्याकडे आपण इन्क्वायरी ओके. केली. तर हे रिमार्केटिंग असतं. तर आम्ही काय करतो, जी काही लोक वेबसाईटला सर्च ऍड मध्ये आम्ही काय करतोय, ऍड दाखवून लोकांना वेबसाईटला घेऊन येतो. म्हणजे ऑडियन्स बिल्ड करायचा फनल दाखवतो मी तुम्हाला. आम्ही कसं ऑडियन्स बिल्ड करतोय. आता माझी वेबसाईट गुगलला सर्चला ऑलरेडी आहे, म्हणजे मी एसईओ थ्रू वेबसाईटला रँकिंग मध्ये आणले. हा, वेबसाईट रँकिंग गेन केली. आता वेबसाईट रँकिंगला आणल्यानंतर इथून आपल्या वेबसाईटला ट्रॅफिक येतं. हा, ट्रॅफिक म्हणजे लोक इन्क्वायरी करतात, ऑनलाईन लोक सर्च करतात आणि तिथून आपल्या वेबसाईटला व्हिजिट येतात. मग हे जे काही ट्रॅफिक येतं, या ट्रॅफिकला ऍड रिकॉल राहण्यासाठी इमेज ऍड्स आणि व्हिडिओ ऍड्स रन करतो. म्हणजे तो युजर एकदा आपल्या वेबसाईटला व्हिजिट केला, आपल्या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर, आवाज येतोय? येस सर. हा, तर तो वेबसाईटला आपले व्हिजिट करतो. कुठून आपण एसईओ थ्रू वेबसाईटला रँकिंग मध्ये आणलंय, म्हणजे इथं आपण एसईओचा चॅनल वापरलाय. इथून आपण लोकांना वेबसाईटला घेऊन येतोय, ट्रॅफिक आणतोय. ती ट्रॅफिक आल्यानंतर त्या लोकांना कंटिन्युअसली आपल्या प्रॉडक्ट बद्दल, आपल्या सर्व्हिसेस बद्दल किंवा आपल्या कोर्सेस बद्दल लक्षात राहण्यासाठी, रिकॉल राहण्यासाठी आपण त्यांना परत ते जिथं पण नेटवर्कवरती जातील, म्हणजे ते गुगलच्या कुठल्याही पार्टनर साईट वरती गेल्या तर तिथे त्यांना आपल्या इमेज ऍड्स दिसत राहतील. युट्यूबला गेले तर तिथे त्यांना आपले व्हिडिओ ऍड्स दिसत राहतील. जेणेकरून त्यांना कंटिन्युअसली, असं झालं असेल ना तुमच्यावर, तुम्ही एखाद्या प्रॉडक्टला व्हिजिट केलं, सारखी सारखी तुम्हाला त्या येस. प्रॉडक्टची ऍड दिसते. मग तेच, हा, दिसते. जेणेकरून काय लक्षात राहायला सुरू होतं, अरे हा आपण ह्या ब्रँडला बघितलं होतं, आपण हा कोर्स बद्दल बघितलं होतं. मग तो रिकॉल राहतो. त्यासाठी मी काय करतोय, इथं रिमार्केटिंग कॅम्पेन्स रन करतोय. प्रमोद, आवाज येतोय? हो सर. हम्म. तर इथं व्हिडिओ रिमार्केटिंग कॅम्पेन रन करतोय. म्हणजे नॉर्मल व्हिडिओ ऍड सारखंच कॅम्पेन असतं, फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला ऑडियन्स सिलेक्ट करावं लागतं की ज्यांनी आमच्या होम पेजला व्हिजिट केलं त्याला ही ऍड दाखवा, ज्यांनी आमच्या कॉन्टॅक्टच्या पेजला व्हिजिट केलं त्याला ही ऍड दाखवा, ज्यांनी मुलुंडच्या पेजला व्हिजिट केलं त्याला ही ऍड दाखवा. तर असं तुम्हाला ऑडियन्स सिलेक्ट करावं लागतं. आपण नॉर्मली पहिले कुठले कॅम्पेन बघितले होते, आपण इमेज ऍड, व्हिडिओ ऍड्सला टार्गेटिंग मेथड्स काय काय बघितले होते. एक होतं कीवर्ड बेस्ड टार्गेटिंग, एक होतं टॉपिक बेस्ड टार्गेटिंग आणि एक होतं प्लेसमेंट बेस्ड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करावं लागणार आहे, कस्टम ऑडियन्स म्हणून एक फील्ड असते. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑडियन्स क्रिएट करावं लागतं. ते सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे, ऑडियन्स कशी क्रिएट करतात वगैरे, आणि कुणाला कुठली ऍड दाखवायची ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आता बघा, ही व्हिडिओ ऍड्स रन करतोय मी. व्हिडिओ ऍड्स मध्ये इम्प्रेशन म्हणजे काय असतं, की आपली ऍड टोटल युट्यूबला किती वेळा दाखवली होती, किती लोकांनी बघितली नाही, किती वेळा दाखवली होती, त्यातल्या किती लोकांनी ऍडला स्किप केलं असेल. 13,000 वेळा दाखवली होती. त्यातली व्ह्युएबल इम्प्रेशनचा अर्थ असतो महत्वाचा. व्ह्युएबल इम्प्रेशन बेसिकली ते असतं an ad viewable when at least 50% of its area is visible or for 1 second for display or 2 seconds for video. म्हणजे कोणी आपला व्हिडिओ जर 2 सेकंड पेक्षा जास्त बघितला किंवा ज्यांनी आपली ऍड 50% पेक्षा जास्त वेळा बघितली, इमेज ऍड, तर तो त्याला व्ह्युएबल इम्प्रेशन पकडतो. म्हणजे टोटल ऍड दाखवली गेली होती 13,000 टाइम, पण व्ह्यू किती लोकांनी केली ऍक्च्युअली मध्ये 12,000. इतक्या वेळा व्ह्यू केल्यानंतर 72 क्लिक झाले आपल्या वेबसाईट वरती, ऍड वरती क्लिक करून लोकांनी वेबसाईटला व्हिजिट केलं असेल. तिथं बघायला गेलं तर इथे तुम्ही चेक करता तर काल या कॅम्पेनला आपण टोटल 967 रुपीज स्पेंड केलेत, 967 रुपीज 54 पैसे. इथे चेक करता सर्च ऍडच्या कॅम्पेनला तुम्ही जर बघितलं तर सर्च ऍडच्या कॅम्पेन मध्ये आपली ऍड मागच्या एका आठवड्यामध्ये 1100 वेळा जवळपास गुगल सर्चला दाखवली गेली होती. त्यात 117 लोकांनी आपल्या ऍडला क्लिक केलं. आणि इथं आपल्या ऍडचं CTR म्हणजे काय असतो, 1100 पैकी 117 म्हणजे जवळपास 10.5% आपल्याला क्लिक रेट भेटलेला आहे. आणि इथे 52 रुपीजला आपल्याला एक क्लिक गेली, 52 रुपीज 16 पैसे. तर टोटल आपल्या या कॅम्पेनसाठी जवळपास 6,000 रुपये
आतापर्यंत आपण स्पेंड केले आहेत. आणि इमेज ऍड्स सगळ्यात स्वस्त असतात. तुम्ही जर इथे बघताल तर इमेज ऍड्स आपल्या दाखवल्या गेल्या होत्या इंटरनेटवरती 97,000 टाइम्स. त्यात ऍक्च्युअल मध्ये आपली ऍड किती लोकांनी बघितली, 76,000 वेळा आपली ऍड व्ह्यू झाली होती. आणि ऍव्हरेज इम्प्रेशन फ्रिक्वेन्सी पर युजर म्हणजे काय असतं, एका युजरला आपली ऍड जवळपास 3 वेळा दिसली आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर टोटल क्लिक्स किती आल्या आपल्याला, 69 क्लिक्स आल्या. आणि मी जर इथे चेक करतोय तर इथं आपली ह्या कॅम्पेनसाठी टोटल एक क्लिक आपल्याला 18 रुपयाला पडली. पण इथे इमेज ऍड मध्ये तो इम्प्रेशन वरती चार्ज करतो, खरं आपल्याला इम्प्रेशन वर चार्ज झालंय. आपल्याला 97,000 इम्प्रेशनला फक्त 1200 रुपये चार्ज झाले. म्हणजे इमेज ऍड्स ब्रँडिंग आणि अवेअरनेस साठी खूप चांगले असतात. लक्षात ठेवा. त्याची कॉस्टिंग बघ किती पडते तुम्हाला. इथं सीपीसी सगळ्यात महाग कुठला दिसतोय बघा, सर्च ऍडचा सीपीसी सगळ्यात महाग आहे. इथं व्हिडिओ ऍडचा 13 रुपये गेला आणि डिस्प्ले ऍडचा 18 रुपये, तरी हा खूप जास्त गेला आता. तर इथे तुम्ही जर चेक केलं तर नॉर्मली 8-9 रुपयापर्यंत जातो. पण आता ह्याच्यात मी ऑडियन्स जरा सिलेक्ट केली स्पेसिफिक म्हणून त्यांनी थोडासा सीपीसी जास्त घेतलाय. तर इथं तुम्हाला इथं हे दिसते पूर्ण डिटेल मध्ये. आता मी व्हिडिओ ऍड्सच्या कॅम्पेन वरती क्लिक केलं आणि इथं जर रिमार्केटिंगच्या ऍड्स वरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला दिसेल पण आपल्या ऍड कॉपीज कुठल्या कुठल्या. सीपीव्ही बघा, मॅक्स कॉस्ट पर व्ह्यू. सीपीव्ही स्टँड फॉर मॅक्स कॉस्ट पर व्ह्यू. ह्या वेगळ्या वेगळ्या ऍड कॉपीज आपण इथं बनवल्यात. आणि तुम्ही जर इथं चेक करताल तर मी इथं राईट साईडला स्क्रोल करतोय आणि तुम्ही जर इथं बघताल तर इथे आपल्या ज्या ऍड्स आहेत ना, प्रत्येक 4 ऍड कॉपीज मी अपलोड केल्या. 4 ऍड कॉपीज ज्या आहेत त्या 4 ऍड कॉपीजला तो दाखवतोय कुठल्या ऍड कॉपीला किती क्लिक्स आले. आणि इथे चेक करू शकताल तुम्ही, तुम्हाला इथे पूर्ण दिसतंय व्ह्युएबल इम्प्रेशन्स दिसते. आपली ऍड सर्व केल्यानंतर किती लोकांनी आपली ऍड 25% बघितली, किती लोकांनी आपली ऍड 50% बघितली, किती लोकांनी आपली ऍड 75% बघितली, किती लोकांनी आपली ऍड पूर्ण बघितली. हा, आता इथं टोटल व्ह्यूज दिसतात तुमच्या ऍडला किती लोकांनी व्ह्यू केलं आहे. हे बघा, प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्ह्यू पण दिसतोय, हे चेक करा. यू कॅन चेक दिस. आणि कुठल्या ऍडला लोकांनी किती टक्के बघितलं हे पण तुम्हाला इथे दिसतंय. आता ही एक ऍड बनवली होती मी, ही युट्यूब वरनच बनवली होती. बेसिक ऍड होती आमची. बघा, प्रिव्ह्यू ऑन युट्यूब बोललो मी. हे बघा, ही अशी ऍड बनवली होती. हम्म. तर ही अशी एक 15 सेकंदाची व्हिडिओ ऍड बनवली होती आम्ही. तर ही 15 सेकंदाची जी व्हिडिओ ऍड होती, त्या व्हिडिओ ऍडला जवळपास तुम्ही इथं बघितलं तर हे काही डेस्कटॉपला कशी दिसती. आणि ही डेस्कटॉप, ही टॅबलेट आणि ही मोबाईल. तर इथं प्रत्येक ऍडचे व्ह्यू तुम्हाला दिसतात ते किती झालेले आहेत. आता इथे जर तुम्ही चेक करताल तुम्हाला इथं पर्सेंटेज पण दिसलं, कुठला व्हिडिओ किती पर्सेंट मध्ये बघितला होता. आणि त्याच्या पुढे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे व्ह्यूज पण दिसतात. हे व्ह्यूज म्हणजे काय असतं चेक करा. अ व्ह्यू इज काउंटेड व्हेन द फॉलोइंग ऑफिस. हा, a person watches 30 seconds of a video or duration shorter than 30 seconds or interacts with your video. म्हणजे एखाद्याने 30 सेकंद पण तुमचा व्हिडिओ बघितला किंवा ऍड वरती क्लिक केलं, काय केलं, त्याला व्ह्यू म्हणतात. तर इथं बघा व्ह्यूज पण दिसतात ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे. ब्रेकअप दिसतोय. 4 व्हिडिओज मी अपलोड केलेत. काही स्टुडंटची टेस्टिमोनियल. आता हा एक व्हिडिओ अपलोड केला होता. आता 24 सेकंडचा व्हिडिओ होता. तर मी याला युट्यूब वरती प्रिव्ह्यू करतो. तर बघा, हे खूप आमचे जुने फोटोजचे व्हिडिओज आहेत. हे आमचं पिंपळे सौदागरचं ऑफिस होतं. हा एक व्हिडिओ होता. हे असे व्हिडिओज आम्ही अपलोड करून आता रन करतोय कॅम्पेन्स. तर इथं हे व्हिडिओ कॅम्पेन झाला. तर हे व्हिडिओ ऍड्स कुठे दिसल्या होत्या, तर आपण इथं ऑडियन्स वरती क्लिक करून इथं जर कॉन्टेंट वर मी क्लिक केलं, कॉन्टेंट वरती क्लिक केल्यानंतर आपण इथे येतो आणि इथे आपल्याला ऑप्शन दिसतो प्लेसमेंटचा. दिसते का प्लेसमेंटचा. मी प्लेसमेंट वर क्लिक केलं तर इथे खाली ऑप्शन येतं सी वेअर युअर ऍड्स अपियर्ड. इथं क्लिक केलं मी तर इथं तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला दिसतंय का टी सिरीज वरती आपला व्हिडिओ किती वेळा दिसला. हे सगळे चॅनलचे नाव आहेत. सोनी सब, एबीपी माझा, सेट, सोनी एंटरटेनमेंट, TV9, झी मराठी. दिसते का युट्यूब काय लिहिलंय पुढे, काय लिहिलंय. हॅलो. युट्यूब चॅनल. हा, हा युट्यूब चॅनल. स्क्रोल करत गेले तुम्ही तर इथे तुम्हाला हे चॅनल्स दिसतात. ते कुठल्या कुठल्या चॅनल्स होती तुमची ऍड दाखवली. असे टोटल 2,994 आहेत. तर मी इथे जर शो म्हणलो शो मी टॉप 200 म्हणलो का युट्यूब चॅनल वरतीच किती वेळा ऍड दिसली. त्यानंतर पुढे जर गेले तुम्ही तर युट्यूब चॅनल म्हणजे त्या चॅनल मधल्या व्हिडिओज मध्ये तुमची ऍड दिसली होती. बघा हे सगळे चॅनल्स आहेत. तुम्ही इथं बघू शकता.
तर तुम्हाला इथे वाटलं की नाही मला या चॅनलमध्ये ऍड म्हणजे या चॅनलच्या रिलेटेड ऍड दाखवतो तर एक्सक्लूड करू शकता. फॉर एक्झाम्पल मला वाटतं टी सिरीजचे जे काही व्हिडिओ बघतात लोक त्याच्यामध्ये मला माझी ऍड दाखवायची नाही. तुम्ही टी सिरीज सिलेक्ट केलं आणि इथे एडिट म्हणून काय म्हणू शकतो आपण एक्सक्लूड फ्रॉम ऍड ग्रुप किंवा एक्सक्लूड फ्रॉम कॅम्पेन म्हणजे आपल्याला ते पण करता येतं. आता मी जर इथं डिवाइसच्या टॅबवरती क्लिक केलं तर तो तुम्हाला दाखवेल तुमची ऍड कुठे दाखवली गेली होती. तर बघा तो म्हणतो तुमची ऍड सगळ्यात जास्त कुठे दाखवली गेली होती कशावरती काय दिसतंय कुठे दिसते तुम्हाला मोबाईल मोबाईल फोन फोन वरती आपली ऍड जवळपास 9000 वेळा दाखवली गेली होती. डेस्कटॉप आणि व्ह्यूज बघा किती झालते मोबाईल वरती 3669. आणि इथं जर बघितलं कॉस्ट पर व्ह्यू किती दिसते तुम्हाला इथे 18 पैसे एका व्ह्यूला 18 पैसे गेले होते आणि इथं डेस्कटॉपला एका व्ह्यूला 23 पैसे गेले होते. तर इथं तुम्हाला हा सगळा डेटा दिसतो. मला असं वाटलं नाही मला मोबाईल वरती ऍड दाखवायची नाही. मी सिलेक्ट करून इथं म्हणलो इथं चेंज बिड ऍडजस्टमेंट किंवा डायरेक्टली आपण इथे येऊ शकतो आणि बिड आहे ना बिडला मी इथं क्लिक करून इन्क्रीज करण्यापेक्षा डिक्रीज करतो डिक्रीज बाय 100%. आणि सेव्ह करून टाकलं तर इथं गुगल ऍड्स ऑप्शन सिस्टम समजून जातो की ह्यांना डायरेक्टली 100%नी अमाऊंट कमी करून टाकायची. म्हणजे सपोज डेस्कटॉपला 10 रुपये लावतो आपण तर 100%नी कमी तर किती झाली 0. आणि 0 रुपीज लावले आपण तर आपली ऍड दिसायची बंद होऊन जाईल. तर इथे तुम्हाला दिसतं टॅबलेट्सला पण आपली ऍड दिसते 61 वेळा. आणि टीव्ही स्क्रीन म्हणजे काय असतं टीव्ही स्क्रीनचा अर्थ असतो फॉर एक्झाम्पल स्नेहा तुम्ही किंवा प्रमोद तुम्ही तुम्ही तुमचं युट्यूब आता तुमच्या टीव्हीला कनेक्ट केलं. आता स्मार्ट टीव्हीला तुम्ही युट्यूब बघू शकता ना ऑनलाईन. तर तुम्ही तुमचे युट्यूब टीव्ही स्क्रीनला हे केलं आणि त्या टीव्ही वरती ती ऍड दिसली तर तो तुम्हाला इथं ती पण दाखवतो की टीव्ही स्क्रीन वरती तुमची ऍड किती वेळा दिसली गेली होती. कळतंय का मी काय बोलतोय येस नो स्नेहा आहात का तुम्ही यस सर. हा स्नेहा नाहीये का वाटतं. ठीक आहे बघा इथं आपण मॅक्स सीपीपी किती देऊन ठेवलाय मॅक्स सीपीपी आपण देऊन ठेवलाय 1 रुपया 30 पैशाला. मी थोडा अजून वाढवतो. मी इथं करतो 1 रुपयाच्या जागी 2 रुपये करून ठेवतो. आपण जेवढं जास्त कॉस्ट पर व्ह्यू देऊ ना तेवढं जास्त चांगल्या चांगल्या व्हिडिओ ज्या व्हिडिओला खूप जास्त पॉप्युलरिटी असते त्या व्हिडिओ मध्ये आपली ऍड दिसायचे चान्सेस अजून वाढतात. इथं ऑल कॅम्पेन्स वर क्लिक केलं मी. स्नेहा आहात का तुम्ही स्नेहा कुठे रे ठीक आहे. आता इथे आलो इम्प्रेशन भेटलेत आणि 117 क्लिक्स आलेत. टोटल 1133 वेळा आपली ऍड दाखवली गेली होती. 117 क्लिक्स आपल्याला इथं आलेले आहेत. इथं 52 रुपीजला आपल्याला क्लिक पडलेलं आहे आणि टोटल आपलं कॉस्टिंग 6103 एवढं पैसे आपले स्पेंड झाले. आता मी या सर्च ऍड वरती क्लिक केल्यानंतर आपण इथं चेक करतो ब्रॉड कीवर्ड्स आणि या ब्रॉड कीवर्डला क्लिक केलं मी तर हे आपले कीवर्डची लिस्ट दिसते. कुठल्या कीवर्डला आपल्याला किती क्लिक्स भेटले होते ते आपल्याला इथे दिसतंय. डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग हा हे बघा 13 डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट 7 डिजिटल मार्केटिंग कोर्सेस कारण की त्या कीवर्डला ऑनलाईन सर्च करतात ते लोक तर त्याला कॉम्पिटिशन खूप आहे. तर मी ह्या 2 कीवर्डला आता पॉज करून टाकतो. या 2 कीवर्डला काय म्हणतो पॉज. या 2 कीवर्ड साठी मला ऍड रन करायची नाहीये. हे दोन्ही कीवर्ड मी आता काय केलेत पॉज करून टाकलेत. तर या दोन्ही कीवर्डला मला माझ्या ऍड दाखवायच्या नाहीयेत. आता हे पुढे जेवढे कीवर्ड दिलेत मी त्या कीवर्ड साठी मला माझी ऍड दाखवायची. आता इथे तुम्ही जर चेक करताल तर इथे आपल्याला ह्या कीवर्ड साठी इथं तुम्ही वरती बघताल तर एक रिपोर्ट असतो कुठला ऑप्शन इनसाइड मध्ये सर्च रिपोर्ट सर्च टर्म मध्ये तुम्हाला दिसते की लोकांनी कुठल्या कीवर्डला तुमच्या ऍड वर क्लिक केलं होतं. आता कोणीतरी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस साठी आपल्या कीवर्डला ऍडला 4 क्लिक्स आलेत. डिजिटल मार्केटिंग एक्झाम्पल्स या कीवर्डला 3 क्लिक्स आले होते. हे ज्ञान कमाव 3 क्लिक्स हे कीवर्ड मी कशा टाकलं लगेच नेगेटिव्ह कीवर्ड मध्ये ऍड करतो. डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे रेलेव्हंट आहे. डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट नियर मी रेलेव्हंट आहे. डिजिटल मार्केटिंग नियर क्लासेस नियर मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर मी डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन इंटर्नशिप याच्यासाठी मला नाही दाखवायची ऍड. या कीवर्डला पण मी ना हे करून टाकतो नेगेटिव्ह मध्ये ऍड करतो. या कीवर्डला नेगेटिव्ह मध्ये ऍड केला सेव्ह म्हणलो स्क्रोल केल्यानंतर इथं कोणी आलं. आता हे हे काय आय डिजिटल प्लॅनर या कीवर्ड साठी मला ऍड दाखवायची नाही. स्किल्स फॉर डिजिटल मार्केटिंग या कीवर्ड साठी ऍड दाखवायची नाही मला. त्याच्यानंतर इथे जर आलो ऍडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग या कीवर्ड साठी ऍड दाखवायची नाही ऑलरेडी एक्सक्लूड केलाय. ऍडव्हर्टायझिंग लर्निंग ऍडव्हर्टायझिंग लर्निंग राहू दे हा कीवर्ड ठीक आहे. या कीवर्डला डायरेक्टली 88 रुपये क्लिक झाला सीपीसी तर ह्याला पण काढतो. बेस्ट ई कॉमर्स डिजिटल बिझनेस वर्कशॉप या कीवर्डला ऍड दाखवायची नाहीये. डिजिटल मार्केटिंग अँड डेटा अनालिटिक्स मार्केटिंग कोर्सेस नियर मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फीज डिजिटल मार्केटिंग कोर्सेस अमरावती ठीक आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस प्राइस डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म्स इंडिया या कीवर्डला पण ऍड दाखवायची नाही. कोणतरी डिजिटल ट्रेनिंग या इन्स्टिट्यूट नावाने सर्च केलं त्याचा क्लिक भेटली होती. डिजिटल विद्या या कीवर्डला ऍड दाखवायची नाही. डिजिटल डिफाईन्ड डायरेक्ट सेलिंग कोर्स इन इंडिया ज्ञान कमाव
हा, हाय ग्रोथ दिसते का? किती कीवर्ड्स आम्हाला आपल्याला असे भेटले ज्याला फालतूचे आपले पैसे वेस्ट गेले बघा, 88 रुपये. इम्पॉर्टन्स ऑफ डिजिटल मार्केटिंग इन बिझनेस, मार्केटिंग कोर्स आफ्टर 12th, मार्केटिंग कोर्स, नेटवर्किंग कोर्स, हाँ प्रकाश डिजिटल मार्केटिंग, रिव्यूज फॉर डिजिटल मार्केटिंग इंस्टीट्यूट, स्किल बाजार, सोशल मीडिया मैनेजर कोर्स, टॉप ट्रेडिंग कोर्सेस इन इंडिया, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग कोर्स, व्हॉट इज द फीज. बघा ना किती कीवर्ड्स असे आहेत आपल्याला जे इरेलेव्हंट आहेत. ग्रेट लर्निंग डिजिटल मार्केटिंग, इथे येते अजून बघतोय मी कुठले कीवर्ड्स रिलेव्हंट वाटतं ते मला. अकॅडमी फॉर डिजिटल मार्केटिंग इन पुणे, advertising course in India, what after MBA marketing which course is best. इथं एजन्सी नॅव्हिगेटर, एमफुल, हे सगळे कीवर्ड्स मी सिलेक्ट करतोय आणि या सगळ्या कीवर्ड्सला मी ऍड करतोय कुठल्या ह्याच्यात, कुठल्या लिस्टमध्ये, आपल्या कुठल्या नेगेटिव्ह कीवर्डच्या लिस्टमध्ये. सर्टिफिकेट कोर्स इन एमबीए बघा, कोण कोर्स, कंटेंट क्रिएशन कोर्स, कॉपी रायटिंग कोर्सेस, सगळे कोर्सेस आहेत. पण काय ते आपलं आता फक्त तेच लोक बघायचे जे लोक एक्झॅक्टली मार्केटिंगचा कोर्स सर्च करतात ते बघा. दिसतंय ना प्रमोद, बघतोय ना प्रमोद, स्नेहा चेक करताय का? Yes, sir. हम्म खूप कीवर्ड्स असे भेटतील तुम्हाला जे नेगेटिव्ह दिसतील तुम्हाला. डिजिटल मार्केटिंग कंपनीज, डिजिटल मार्केटिंग कंपनीज, कॉलेजेस, marketing colleges in India, digital marketing course content complete guide, digital marketing companies near me, digital marketing course eligibility, digital marketing, हाँ course includes India. हम जरा अजून कुठले कीवर्ड्स वाटते ते मला इरेलेव्हंट. मार्केटिंग क्या है, डिजिटल मार्केटिंग महाराष्ट्र, डिजिटल मार्केटिंग मॉडल्स, डिजिटल मार्केटिंग ऑन Amazon, डिजिटल मार्केटिंग packages in Pune, digital marketing pricing packages, digital marketing seminar near me, digital marketing services, मार्केटिंग सर्व्हिस. किती इरेलेव्हंट कीवर्ड साठी आपल्या ऍड वरती क्लिक झालं होतं. डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग, डिजिटल स्कॉलर, डिजिटल पार्टनर्स पुणे, डिजिटल मार्केटिंग ट्युटोरियल, डिजिटल मार्केटिंग ट्रिक्स, डिजिटल ट्रेनिंग, डिजिटल मार्केटिंग रिव्यू, डिजिटल ट्रेनिंग रिव्यूज, डिजिटल विद्या, डिजिफाइंड डिजिटल ट्रेनिंग स्टूडेंट्स, डिजिफाइंड डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग कॉलेजेस, डायरेक्ट सेलिंग फीज. बापरे किती कीवर्ड्स आहेत ज्याला इम्प्रेशन्स भेटत होते, आपल्याला ऍड दिसत होती. दिसते का तुम्हाला? डोमेन्स इन डिजिटल मार्केटिंग, डीएसए, ई कॉमर्स बिझनेस, ई कॉमर्स ईसीटीए, रिव्ह्यूज, एंगेज. बघा किती कीवर्ड्स आहे बापरे ज्याच्यासाठी आपली ऍड फालतू मध्ये दिसत होती. सगळ्या कीवर्डला सिलेक्ट केलं आणि ऍड ऍज नेगेटिव्ह कीवर्ड करून या सगळ्या लिस्टला आपण इथे ऍड करून टाकू. इथे आलो मी आणि इथे येऊन मी ह्या सगळ्या कीवर्डला म्हणलो सेव्ह. म्हणजे जवळपास आपण आता 25-30 नेगेटिव्ह कीवर्ड, अरे नाही 90 कीवर्डला आपण नेगेटिव्ह मध्ये ऍड केलंय. तर आपली नेगेटिव्ह कीवर्डची लिस्ट भरपूर मोठी झाली आता. तर आता आपण बघू किती अजून इररिलेव्हंट क्लिक्स येतात. तर कसं आहे ह्याच्यात थोडेसे तुमचे पैसे आधी स्टार्टिंगला जातातच. म्हणजे पहिले तुम्हाला बोलले 15-20 दिवस तुम्हाला ना सगळा कचरा साफ करायलाच जातील माहिती का. तर आता तुम्ही इथे चेक करता. खूप साऱ्या निगेटिव्ह कीवर्डला आपण आपल्या ऍडला आता ब्लॉक केलेले आहे. तुम्ही जर इथं बॉटमला येऊन चेक केलं, सगळे निगेटिव्ह कीवर्ड आपण इथून एक्सक्लूड केलेले आहेत. तर आता आपण चेक करू पुढे जाऊन कसे कसे आपल्याला क्लिक्स येतात. कारण की ह्याच्यामध्ये सर्च मध्ये तेच प्रॉब्लेम होतो. सर्च मध्ये आपल्याला खूप खूप इरेलेव्हंट क्लिक्स येतात माहिती का. आता मी इथं बघितलं एक्सक्लूड एक्सक्लूड केलं सगळ्या क्लिक्सला 40, 40, 60, 40, 88, 90, 82, 88. म्हणजे बघा जवळपास इथं आपले 60, 100, 140, 200, 200, 200 आणि हे 200, 400, हा 500 रुपये आपले हे सगळ्या या इरेलेव्हंट क्लिक्सला गेले. बघा हे सगळे इरेलेव्हंट क्लिक्स होते. 500 रुपये आपले फालतू याच्यात गेले. अजून जर खाली चेक केलं तर अजून तरी पण खूप इरेलेव्हंट कीवर्ड भेटतील बघा. 50 रुपये इथे गेले, 50 इथं 100, 150. जवळपास इथं स्क्रोल केलं इथं 50 गेले, 200 इथं स्क्रोल केलं, 250 इथं स्क्रोल करत गेलो मी. या कीवर्डला किती क्लिक्स भेटलेत? काही इथं नशीब काही क्लिक्स नाही झाले, फक्त ऍड इम्प्रेशन दाखवले गेले होते, काही क्लिक्स नाही आले. तर इथं तुम्ही चेक करताल तर ही सगळी नेगेटिव्ह कीवर्ड्स टाइम टू टाइम तुम्ही ना या नेगेटिव्ह कीवर्डला ना हे करत जावा, चेक करत जावा. कसं आहे या नेगेटिव्ह कीवर्ड मुळे तुमचे पैसे खूप भरा 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 उगीच ना वेस्ट होतील. डिजिटल मार्केटिंग इज द यूज ऑफ
आता इथं अजून बघतो रिमार्केटिंग महाराष्ट्र, रिमार्केटिंग क्या है, रिमार्केटिंग मॉडेल्स. हे सगळे कीवर्ड्स आपण नेगेटिव्ह मध्ये ऍड करतो. अच्छा 4-5 कीवर्ड्स अजून भेटलेत. हम्म. तर आता या सगळ्या कीवर्ड्सला ऍड केलंय. आता मी इथे येतो कॅम्पेनच्या टॅबवर आणि इथं परत क्लिक करतो कॅम्पेन्स आणि कॅम्पेन्स वर आलो. आता म्हटलं ऑल कॅम्पेन्स. तर सर्च ऍड्सला आता आपण बऱ्यापैकी कीवर्डला नेगेटिव्ह मध्ये ऍड केले. आता डिस्प्ले ऍड्स आपण जर चेक केलं इथे कॅम्पेन, तर डिस्प्ले रिमार्केटिंग कॅम्पेन मध्ये दिसते तुम्हाला जवळपास आपली ऍड 97,000 टाइम्स दाखवली गेली होती. व्ह्युएबल इम्प्रेशन मध्ये ऍक्च्युअल मध्ये एवढ्या लोकांनी तुमची ऍड बघितली जी त्यांच्या स्क्रीनवर प्रॉपर दिसत होती. 76,000 टाइम्स तुमची ऍड प्रॉपर इथे दिसत होती. 69 क्लिक्स आलेले आपल्याला. तुम्ही जर इथे चेक करताय तर आता या कॅम्पेनला मी जर इथं क्लिक केलं, या कॅम्पेनला इथं सेटिंगचं ऑप्शन आहे. त्या सेटिंगच्या ऑप्शनवर आलो आपण. इथं सेटिंग मध्ये बघू कुठे काय अजून काय चेंजेस करायचे का. स्नेहा गेली की काय? स्नेहाचा आवाजच येत नाही. सॉरी सर, कॉल चालू होता ऑफिसचा माझा. ओके ओके, हा हा, ठीक आहे. आता इथं तुम्ही जर चेक केलं तर डिस्प्ले रिमार्केटिंग कॅम्पेन, या कॅम्पेनचं नाव पण मी 2024 करून टाकतो. आता जॅन मधलं कॅम्पेन आहे. हा ठीक आहे, कॅम्पेनचं नाव सेव्ह केलं 2024 डिस्प्ले मार्केटिंग. इथं आपण लोकेशन फक्त एकाच लोकेशन मध्ये ऍड दाखवतो पुणे, बाकी सगळे लोकेशन एक्सक्लूड केलेत. मी दिसतंय का तुम्हाला? इथल्या कुठल्याच लोकेशन मधून आपल्याला क्लिक नाही पाहिजे, त्यामुळे सगळे लोकेशन एक्सक्लूड करून टाकलेत. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आपण इंग्लिश लँग्वेज मध्ये रोज 950 बजेट आहे. ऍडिशनल सेटिंग वरती क्लिक केलं तर आपण इथं इथं काय बोललंय, शो माय ऍड ओनली ऑन स्पेसिफिक डिव्हाइस. कम्प्युटर बोललोय आपण इथे, पण तरी पण तुम्ही जर इथे चेक केलं तर त्यांनी डिस्प्ले मध्ये आपली ऍड बऱ्यापैकी नाही, डिस्प्ले मध्ये आपली ऍड फक्त कम्प्युटरला दिसते. बरोबर. इथे आपण मॅनेज इम्प्रेशन फॉर, हा बघा इथं फ्रिक्वेन्सी मॅनेजमेंट पण ठेवली आहे आपण. एका युजरला आपली ऍड जास्तीत जास्त मॅनेज इम्प्रेशन फॉर ईच ऍड, आपल्या ग्रुपमध्ये जेवढ्या पण ऍड येतात प्रत्येक ऍड एका युजरला एका दिवसामध्ये 3 वेळा दिसली पाहिजे. हा, ते रिकॉल ठेवलेलं आहे आपण इथं. त्याच्यानंतर इथं फ्रिक्वेन्सी मॅनेजमेंट नंतर आपण इथं कंटेंट एक्सक्लुजन मध्ये काय काय ठेवलेलं आहे आपण. कंटेंट एक्सक्लुजन मध्ये हे जे कॅटेगरी ऍक्च्युअली अब्यूज, मॅच्युअर कंटेंट नॉट येट लेबल्ड, ट्रॅजेडी अँड कॉन्फ्लिक्ट रिलेटेड वेबसाईट. हा, इथे मला ऍड दाखवायची नाहीये. आणि बिलो द फोल्ड इथे पण मला माझी ऍड दाखवायची नाही. गाईज, अबाउट द फोल्ड आणि बिलो द फोल्ड काही आयडिया आहे तुम्हाला काय असतं अबाउट द फोल्ड अँड बिलो द फोल्ड? एनी आयडिया? नो सर. हा, आता अबाउट द फोल्ड आणि बिलो द फोल्ड काय असतं, मी काय केलं एक्सक्लूड काय केलंय, बिलो द फोल्ड ऑप्शन. आता बिलो द फोल्ड काय असतं तुम्हाला हे मी आता सांगून टाकतो. आता फॉर एक्झाम्पल मी इथं एखादी वेबसाईट ओपन केली. मी ओपन करते कुठली, moneycontrol.com. moneycontrol.com मी इथं ओपन करतोय आणि मनी कंट्रोल ओपन करून आपण इथे मनी कंट्रोलला आलो. आता मनी कंट्रोलच्या साईड वरती आलो मी. मनी कंट्रोलच्या साईड वरती आल्यानंतर इथे तुम्ही जर चेक करताल तर मनी कंट्रोलच्या साईड वरती तुम्हाला जेवढा मनी कंट्रोलचा सेक्शन दिसतोय ना आता स्क्रीन वरती, विदाउट स्क्रोलिंग, मी स्क्रोल न करता जेवढा सेक्शन तुम्हाला दिसतोय आता समोर तुमच्या, त्याला म्हणतात अबाउट द फोल्ड. मग आता अबाउट द फोल्ड मध्ये कोणाची ऍड दिसते तुम्हाला? सुंदर म्युच्युअल फंड. इथं सुंदर म्युच्युअल फंडची ऍड इथे दिसते, राईट साईडला दिसते. ह्या सगळ्या ऍड अबाउट द फोल्ड मध्ये आल्या. पण आपण त्याच्यानंतर जसं स्क्रोल केलं, मी स्क्रोल करायला सुरू केलं, तर म्हणजे जेवढा पार्ट तुम्हाला वेबसाईटचा तुमच्या स्क्रीनवर दिसतो बिना स्क्रोल की, हा, त्याला म्हणतात अबाउट द फोल्ड. आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट असतो, जसं मी आता स्क्रोल केलं खाली, आता इथे तुम्हाला ऍड्स दिसू शकतात, इथे तुम्हाला ऍड्स येऊ शकतात, तो असतो बिलो द फोल्ड. तर अबाउट द फोल्ड म्हणजे काय असतं, व्हॉट इज अबाउट द फोल्ड? व्हॉट इज अबाउट द फोल्ड इन वेबसाईट? So what's above the fold is the content is the no, above the fold content is the part of a web page shown before scrolling. Any content you need to scroll down to see would be considered as what? What? Below the fold. तर आता मी एखादी वेबसाईट इथं ओपन करतो आज एक तुमच्यासाठी. आपण इथं ओपन केली livemint.com. livemint.com ओपन करतोय आणि मी एंटर केलं. लाईव्ह मिंटच्या साईड वरती आलो मी आणि लाईव्ह मिंटच्या साईड वरती तुमच्या समोर जेवढी स्क्रीन आता दिसते, जसं द मोर यू टेस्टेड द मोर यू बिकम. हा, इथे बघा ही ऍड दिसते तुम्हाला, इथं लेफ्ट साईडला राईट साईडला ऍड दिसते. आता इथे तुम्हाला एक ऍड दिसते, इथे तुम्हाला आदित्य बिर्लाची ऍड दिसते. म्हणजे या सगळ्या ऍड्स अबाउट द फोल्ड मध्ये. कशात आहे? अबाउट द फोल्ड मध्ये. पण इथे मी जसं स्क्रोल केलं त्याच्यानंतर मला इथे एखादी ऍड आली, मला इथे एखादी ऍड येते, मला इथे एखादी ऍड येते. या सगळ्या ऍड झाल्या बिलो द फोल्ड. तर मी इथं अजून एक ऑप्शन गुगलला सांगितलं
सांगितलंय की माझी ऍड बिलो द फोल्ड मध्ये दाखवू नको, म्हणजे माझी ऍड जसंच युजरनी स्क्रीन ओपन केली त्याच्या स्क्रीनवरती अबाव द फोल्ड मध्ये दिसली पाहिजे. कळतंय आता काय बोलतोय? येस नो? हो का नाही? येस सर. येस सर. हा, तर अबाव द फोल्ड म्हणजे जो सेक्शन तुमच्या वेबसाईटचा दिसतो बिना स्क्रोल की, हा बिना स्क्रोल की न स्क्रोल करता जेवढा सेक्शन दिसतो दॅट इज कॉल्ड एज अबाव द फोल्ड. आणि त्याच्यानंतर जे स्क्रोल करायला सुरू करतो त्या खालचा जो काही पोर्शन असतो त्याला म्हणतात बिलो द फोल्ड. आता तुम्ही इथं जर चेक करताल तर आपण इथं कॅम्पेन कंटेंट एक्सक्लुजन मध्ये हे सगळे टॉपिक्स दिले जिथं आपल्याला आपली ऍड दाखवायची नाही. आयपी एक्सक्लुजन काय असतो? आयपी एक्सक्लुजन म्हणजे तुम्हाला लेट्स टेक एन एक्झाम्पल, तुमच्या ऑफिसमध्ये 100 लोक आहेत, 200 लोक आहेत, तुम्हाला तुमच्या ऑफिसच्याच लोकांना तुमची ऍड दिसते सारखी सारखी. मग काय होते, आपल्याच एम्प्लॉईला आपली ऍड दिसते, त्यात काही पॉईंटच नाही. मग आपल्याला आपल्या ऑफिसचा आयपी ब्लॉक करायचा असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्या ऑफिसचा आयपी 192.168.168.1.1 हा आयपी सगळ्या मशीनला दिलाय. नॉर्मली सगळ्या मशीनचा आयपी वेगळा असतो. जसं तुम्हाला 1.1 आहे ना, तर प्रमोदला तुमच्या ऑफिस मधल्या आयपी असेल 1.2. हा, तुमची तिसरी कलिग त्याला आयपी असेल 1.3, चौथ्याला आयपी असेल 1.4, पाचव्याला असेल 1.5. मग तुमच्या ऑफिसमध्ये जेवढी पण लोक आहेत सगळ्यांचा आयपी ब्लॉक करायचा असेल तर 192.168.1.1 डॉट स्टार देऊन टाका. म्हणजे स्टार म्हणजे काय, सिंपल, की त्याच्या पुढे जेवढे काही नंबर असतील तुमच्या ऑफिसमध्ये 100 तो सगळ्यांना ब्लॉक करून टाकेल. तर नॉर्मली हे आयपी ऍड्रेस वगैरे तुम्ही तुमच्या ना जी नेटवर्किंग टीम असते ना त्यांना म्हणा की प्लीज मला इथं आपल्या ऑफिसचा आयपी टाकून द्या, मला ते आपल्या ऑफिसमध्ये ऍड दाखवायची नाही. मग ते लोक बरोबर इथं आयपी टाकतील आणि इथं सेव्ह करून टाका. त्या आयपी वरती तुमची ऍड दिसणार नाही. कळतंय काय बोलतोय? येस नो? येस सर. ओके. येस हे सर. सेटिंग्स इथं असतात. इथं डिस्प्ले मार्केटिंगच्या कॅम्पेनला मी क्लिक केलं. डिस्प्ले मार्केटिंगच्या कॅम्पेनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय मी कॉस्ट पर इम्प्रेशन म्हणजे 1000 इम्प्रेशनला मी किती रुपये पे करायला रेडी आहे. मी 50 रुपये 1000 इम्प्रेशनला पे करतोय. आणि तुम्ही जर इथे चेक करताल तर इथे तुम्ही जर चेक केलं तर तो आपल्याला व्ह्युएबल इम्प्रेशन किती घेतोय. आपण 50 दिले पण तो किती लावतोय आपला 1000 वेळा ऍड दाखवला, 22 रुपये चार्ज करतोय आपल्याला इथं. आपण इथे मी आता ह्या इम्प्रेशनला आहे ना अजून जास्त ठेवतो. मी किती ठेवलं? 100. मी 100 देऊन ठेवतो गुगलला. 100 रुपये देऊन ठेवले ना म्हणजे गुगलला असं वाटतं अरे बापरे हा एवढे पैसे दिला तरी, तर गुगल आपली ऍड अजून मोठ्या मोठ्या साईड वरती दाखवायचे चान्स असतात. तुमचा सीपीएम जेवढा कमी ना तेवढा तो लोकल साईडवर दाखवेल. तुमचा सीपीएम जेवढा जास्त आहे तेवढी मोठी साईड, मनी कंट्रोल, livemint.com, ज्या मोठ्या मोठ्या साईट्स असतात, टाइम्स ऑफ इंडिया, अशा वेबसाईटवरती तो दाखवायला तुमची ऍड सुरू करतो. त्यामुळे मी इथं सीपीएम ठेवलं 100. बघा मी मग 50 ठेवला होता तरी त्यांनी 22 घेतला. आता मी 100 ठेवलं तर होऊ शकतो 22च्या जागी 25 होईल किंवा 27 होईल किंवा 28 होईल. पण गुगलच्या ऑप्शन सिस्टमला हे दिसतं की अरे हा तर एवढे पैसे द्यायला तयार आहे, तर तो आपली ऍड मग अजून चांगल्या साईडवरती दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा तुमच्या कॅम्पेनचा इथं डेटा तुम्हाला दिसतोय. रिमार्केटिंग ऍड्सचा, रिमार्केटिंग ऍड्स मध्ये जर तुम्ही चेक केलताय तर इथं माझे अजून पण ऍड ग्रुप्स आहेत जे मी ब्लॉक करून ठेवलेत. एक मिनिट, शो मी पॉज्ड ऑल्सो. आता इथं तुम्ही जर चेक करताल तर मी इथं अजून 2 ग्रुप ऍड ग्रुप्स आहेत. कॉम्पिटिटर वेबसाइट्स एनेबल करतो आणि कस्टम कीवर्ड्स ह्याला पण एनेबल केलं. आणि इथून परत येऊन बोलतो शो मी ओनली एनेबल्ड ऍड ग्रुप्स. एनेबल म्हणजे जे ऍड ग्रुप चालू आहे. इथं लिस्ट बघू शकता. कॉम्पिटिटर वेबसाईटला जे म्हणजे फॉर एक्झाम्पल स्नेहा तुम्ही गुगलला सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन मुलुंड आणि तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट नाही केलं, तुम्ही XYZ एखाद्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट केलं, तुम्हाला माझी ऍड मला दाखवायची तर मला तसं करता येतं. मी इथे लिस्ट क्रिएट करू शकतो. या वेबसाईटला ज्यांनी व्हिजिट केलं त्या लोकांना आमची ऍड दाखव. तर तशी मी एक लिस्ट क्रिएट केली, तशा लोकांना माझी ऍड दाखवते मी. आणि त्या ऍड्सला जवळपास इथं 36,000 वेळा आमची ऍड दाखवल्या गेली. 16 रुपये सीपीएम पडलाय. इथं 46,000 इम्प्रेशन झाले. 44 लोकांनी क्लिक केले आणि ह्या ऍड ग्रुपसाठी आमचे 600 रुपये गेले. कस्टम कीवर्ड म्हणजे मी गुगलला सपोज इथं गुगलला प्रमाणे सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आणि त्यांनी आमच्या कॉम्पिटिशनच्या वेबसाईटला क्लिक केलं. कॉम्पिटिटिव्ह वेबसाईटचं तर मी इथं लिस्ट क्रिएट केली. पण ज्यांनी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च केलं त्या लोकांना इंटरनेटवरती ते जेव्हा फिरत असेल दुसऱ्या वेबसाईटवरती तिथं आमची ऍड दाखवायची. तर तसं मी कीवर्ड वाईज पण इथं टार्गेटिंग केलं. त्यामध्ये जवळपास आमची ऍड 39,000 वेळा दिसली आणि इथं आम्हाला 1000 इम्प्रेशनला 16 रुपये पडले. 23 रुपये क्लिक्स आले 23 आणि टोटल आम्हाला 664 रुपये इथं कॉस्ट पडली. रिमार्केटिंग म्हणजे ज्यांनी आमच्या वेबसाईटला व्हिजिट केलं त्या लोकांना आम्हाला परत परत ऍड दाखवायची. त्या केसमध्ये आमचं इथे जर केलं तर सीपीएम पडलंय 1000 इम्प्रेशनला 22 रुपये. टोटल 568 इम्प्रेशन झालेत आणि इथे आम्हाला टोटल कॉस्ट गेली फक्त 12 रुपये 63 पैसे. तर इथे तुम्हाला हा डेटा दिसतोय. मी या कॅम्पेनला परत पॉज करतो. आता इथे आपल्याला दाखवायचं तुम्हाला, मला हे दिसले आता ह्या ऍड ग्रुपला सिलेक्ट केलंय बघा, इथं ऍड कॉपी दिसते तुम्हाला आमची.
व्ह्यू ऍसेट डिटेल्सला क्लिक केलं मी तर इथं आमच्या ऍड कॉपीज आहेत. हे ऍड कॉपीज बनवल्यात आम्ही. इथं एडिट म्हणलो तर ऍड कॉपी पूर्ण तुम्हाला इथं एडिट करता येते. हे बघा या आमच्या ऍड कॉपीज आहेत वेगळ्या वेगळ्या, जे तुम्हाला ऑलरेडी दाखवले आम्ही ऑलरेडी ह्याच्यामध्ये युट्यूब वरती कसे असतात. तर ह्या सगळ्या ऍड कॉपीज तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही यांना परत एडिट करू शकता. आता हे झालं, त्याच्यानंतर मी इथे येऊन कॅन्सल म्हणतो. आता या ऍड्स आपल्या कुठे दिसल्या होत्या तर मी ऑडियन्सच्या वरती क्लिक करून इथं कॉन्टेंट वर क्लिक केलं. कॉन्टेंट मध्ये क्लिक केल्यानंतर हे खूप कन्फ्युजिंग आहे बरं का गाईज, हे इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे ना तर तुम्हाला ना खूप कन्फ्युजिंग होईल. इथे प्लेसमेंट वरती क्लिक केलं, प्लेसमेंटच्या टॅब वरती क्लिक करून सी वेअर यू ऍड्स अपीअर्ड वरती क्लिक केलं मी तर तुम्हाला इथं दिसेल तुमची ऍड कुठल्या वेबसाईट वरती दिसली होती. माझी नोकरी .in वरती किती वेळा ऍड दिसली होती बघा. इथं इम्प्रेशन दिसते तुम्हाला कुठे कुठे तुमची ऍड किती वेळा दिसली होती. डेली मोशन वरती तुमची ऍड 1600 वेळा दिसली होती. फ्री पिक वरती 1100 वेळा, जावा पॉईंट ह्या वेबसाईट वरती 1100 वेळा, शाला.com वरती 1000 वेळा, gigs4geeks.org वरती 1000 वेळा. सगळ्या वेबसाईटचे नाव तुम्हाला दिसतात का. स्लाइड शेअर, क्रिक बस, ट्विटर, रेडिफ, येस इंडिया सर. टाइम्स, टी सिरियस, मनी कंट्रोल, सगळ्या वेबसाईटचे नाव तुम्हाला इथे दिसेल की तुमची ऍड कुठल्या कुठल्या साईडला किती. तुम्हाला अजून डिटेल मध्ये बघायचं असेल तर तुम्ही त्या वेबसाईटची लिंक सिलेक्ट करा आणि इथं म्हणा व्ह्यू डिटेल्स, तर त्या वेबसाईटच्या कुठल्या पेजवर तुमची ऍड दिसली होती ना ते पण तुम्हाला इथं दिसतं. म्हणजे माझी नोकरीच्या रिटायरमेंट सॉरी करंट रिक्रुटमेंटच्या ह्या पेजवरती तुमची ऍड 798 वेळा दिसली होती आणि एकाने क्लिक केलं होतं. त्याच्यानंतर हे कुठलं पेज आहे तुमचं, हे महा फॉरेस्ट रिझल्टचं जे पेज आहे त्या पेजवरती तुमची ऍड 16 वेळा दिसली होती. हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सब स्टाफ रिक्रुटमेंटच्या पेजवरती तुमची ऍड 18 वेळा दिसली होती. हा तलाठी रिझल्टच्या पेजवरती 8 वेळा दिसली होती. हा आय एफ अग्निवीर या ह्या पेजवरती 6 वेळा दिसली होती. एवढं डिटेल मध्ये तुम्हाला गुगल ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो. तर आपण इथे चेक करू शकतो. डिव्हाइस वर क्लिक केलं मी तर डिव्हाइस वरती तो दाखवेल तुमची ऍड. इथे बघा मी माझी ऍड फक्त कम्प्युटर्स वरती दाखवतोय. मी इथं मोबाईल फोनला काय केलं बिड ऍडजस्टमेंट मायनस किती केलं, -100%. इथं किती केलं मायनस. ऍड दिसली का इथे तरी एकदाही दिसली नाही. ज्या ऍड्स आपल्या दिसल्या सगळ्या ऍड्स आपल्या फक्त कम्प्युटर्सला दाखवते, कारण की कम्प्युटरला विजिबिलिटी चांगली असते. मी मोबाईलला नाही दाखवत कारण की मोबाईलचा प्रॉब्लेम काय होती का, मोबाईलवरती ऍक्सिडेंटल क्लिक्स खूप येतात. ऍक्सिडेंटल क्लिक्स, आता ऍक्सिडेंटल क्लिक्स म्हणजे काय असतात. ऍक्सिडेंटल क्लिकचा अर्थ असतो की एखादा युजर त्याच्या कामात बिझी आणि मध्येच ऍड येते आणि ऍड वरती क्लिक करतोय तो चुकून आणि त्या ऍड वरती क्लिक करून परत बॅक होतो आणि तो त्याच्या कामात लागतो. तर असं खूप वेळा तुमच्यावर झालं असेल मोबाईल वरती, त्याला ऍक्सिडेंटल क्लिक्स म्हणतात. तर ते ऍक्सिडेंटल क्लिक्स मोबाईल वरती खूप येतात, त्यामुळे मी मोबाईलला इथे आता स्किप करून ठेवलं. कारण की मोबाईल वरती जर ऍड दाखवल्या खूप खूप कमी वेळात तुमचं खूप जास्त बजेट जातं. मी तो काय करतो, मोबाईल बोललो ना, इतके मोबाईल ऍप्स वरती ऍड दाखवत बसतो ना, मोबाईलचे ऍप्स असतात ना त्याच्यावरती इतके ऍड दाखवतो ना, तुमचं बजेट खूप फास्ट संपतो, खूप म्हणजे खूप फास्ट. त्यामुळे मी आता डेस्कटॉपच टार्गेट करतो. आता इथे मी येतो कॅम्पेन. कॅम्पेनला क्लिक केलं. आता हे कॅम्पेन सगळे माझी शेड्यूल जे आहेत ना हे 11ला चालू करतो मी सकाळी. तर आता पण आता वाजलेत किती 8:30 -9:15 झाले. तर हे 11 वाजता हे कॅम्पेन सगळे सुरू होते. आता मी तुमच्या अकाउंटला येतो. हे प्रॅक्टिस अकाउंट तुमचं. हे प्रॅक्टिस अकाउंट ह्याचं आहे ना, प्रमोद तुझे नाही प्रॅक्टिस अकाउंट बरोबर का. येस नो. हॅलो प्रमोद. हो सर. हा बघ आता तुझा अकाउंटचा ऍक्सेस मला इथे दिसतोय, कारण की तुम्हाला ऍक्सेस देऊन ठेवला होता ना परवा शुक्रवारी. हे क्रिएट केले आपण कॅम्पेन्स स्कॉर्पिओ साठी वगैरे, लक्षात आहे का. हो सर. हा आता हे 2 कॅम्पेन झुंबा क्लासेस आणि हे तिन्ही मी डिलीट करून टाकतो आत्तासाठी. रिमूव्ह म्हणतो, कन्फर्म. तिन्ही कॅम्पेन आपण फक्त स्कॉर्पिओचे ठेवू. आता स्कॉर्पिओचे तुम्ही 2 कॅम्पेन्स रन करत होते, कुठले कुठले इथं जर चेक केलं. एक कॅम्पेन होतं तुमचं, याला नाव द्या. हा डिस्प्ले कॅम्पेन, म्हणजे तुम्हाला पण सोपं जातं. इथं ऑलरेडी लिहिलं असतं कॅम्पेन टाईप, पण तुम्ही नाव जरी दिलं तरी तुम्हाला अजून सोपं जाईल. हे व्हिडिओ कॅम्पेन, ह्याला पण मी नाव एडिट करतो आणि लिहितो पुढे व्हिडिओ. सेव्ह केलं.
आता तुम्ही जर इथं बघताल हे कुठलं डिस्प्ले आणि हे कुठलं व्हिडिओ. आता जे काही लोक तुमच्या ह्या ऍड्स मध्ये तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करतात त्या लोकांना तुम्हाला एक का आधी एक्झाम्पल टेस्ट राईडची ऍड घ्या असं काहीतरी दाखवायचं. म्हणजे तुम्ही ह्या दोन कॅम्पेन्स मधनं अवेअरनेस क्रिएट करताय. कुठले दोन कॅम्पेन तुमच्याकडे आता आता तुम्ही एक डिस्प्ले ऍड्स रन करताय स्कॉर्पिओसाठी आणि दुसरं रन करताय व्हिडिओ ऍड्स. या दोन्ही कॅम्पेन्सचं तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे की तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवेअरनेस क्रिएट करायचं गाडीचं. मग या ऍड्स मधनं कोणी तुमच्या वेबसाईटला व्हिजिट केलं, वेबसाईट व्हिजिट झाली, वेबसाईट व्हिजिट झाल्यानंतर तो कुठेतरी इंटरेस्टेड आहे तुमच्या गाडीमध्ये. मग त्या लोकांना तुम्हाला नेक्स्ट ऍड दाखवायची कुठली माहिती का? टेस्ट राईडची किंवा गाडीची टेस्ट राईड घ्यायची का तुम्हाला, हा टेस्ट ड्राईव्ह घ्यायची का, ही अशी ऍड दाखवायची. हे का असू शकतं तुमचं कुठलं कॅम्पेन? रिमार्केटिंग कॅम्पेन. तर मग आपण आता इथे काय करायचं, तुम्ही ही महिंद्रा स्कॉर्पिओचं आपण लँडिंग पेज घेऊ आपण. तुम्ही टॉपिक टार्गेटिंग वाईज केलंय, इथं तुम्ही ऍड कॉपी बनवली, मी इथं म्हणतो एडिट, एडिट केलं ऍडला आणि ही तुमची लँडिंग पेज बरोबर. हे तुमचं महिंद्राचं लँडिंग पेज. मी या लँडिंग पेजला कॉपी करतो आणि तुमच्यासमोर इथं पेस्ट करतो. हे तुम्ही तुमचं लँडिंग पेज बनवलेलं आहे. फर्स्ट बॉडी ऑन फ्रेम वगैरे हे तुमचं लँडिंग पेज आहे. आय अग्री. हे बघा, दिस इज युअर लँडिंग पेज. आता तुम्हाला ह्या पेजला कोणी तुमच्या ऍड मधनं व्हिजिट केलं, ऍड मधून व्हिजिट केलं किंवा तुम्हाला कोणी लोक गुगलला सर्च केलं आणि तिथून, पण या पेजला कोणी व्हिजिट केलं तुमच्या ऍड वरती, तुमच्या ऍड मधून किंवा तुमच्या नॉर्मल बाकीच्या कुठल्याही कॅम्पेन मधून, तर त्या केसमध्ये त्याला पुढची ऍड कुठली दाखवायची? पुढची ऍड त्याला आता ते ऑलरेडी बघितली गाडी, त्याला पुढची ऍड काय दाखवायची? अरे तुम्ही गाडी बघितली ना, आता पुढचं पाऊल घ्या कुठलं? टेस्ट ड्राईव्ह. हे कुठलं कॅम्पेन सेट करतो आपण? रिमार्केटिंग. मग गुगलला पहिले सांगावं लागतं की कुठल्या पेजला व्हिजिट केल्यानंतर की URL आपण कॉपी करतो, आपण इथे येतो. आवाज येतोय सगळ्यांना प्रॉपरली? येस नो? येस सर. मग येस सर. आता थोडं इथं कॉम्प्लिकेटेड आहे. आता तुम्हाला इथे गुगलला सांगण्यासाठी लिस्ट क्रिएट करावं लागते. ती लिस्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथे टूल्स मध्ये तुम्ही जर बघताल तर टूल्स मध्ये तुम्हाला शेअर्ड लायब्ररी मध्ये दिसतं, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं ऑडियन्स मॅनेजर. म्हणजे तुम्ही सगळी ऑडियन्स जी असते ना वेबसाईटला व्हिजिट करणारी त्यांना इथं मॅनेज करू शकता. मग आता इथं आल्यानंतर इथं तुम्हाला या डेटा सेगमेंट वरती यायचंय आणि इथं प्लस म्हणायचं. प्लस म्हटल्यानंतर तू विचारतो तुमच्या ऍपला कोणी व्हिजिट केलं त्या युजरला टार्गेट करायचंय का, तुमच्या युट्यूबच्या कुठल्या व्हिडिओजला ज्यांनी बघितलं त्यांना टार्गेट करायचंय का, कस्टमर लिस्ट म्हणजे तुमच्याकडे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर असतील तसा पण डेटा अपलोड करून तुम्ही त्या लोकांना ऍड दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल माझ्या क्लासमध्ये लोक इन्क्वायरी करायला येतात, ईमेल आयडी आणि फोन नंबर देऊन जातात. भरपूर लोक जॉईन नाही करत क्लास काही कारणामुळे, मग त्यांचा नंबर आणि ईमेल आयडी असतो. मग मी ईमेल आयडीज अपलोड केले नाही तर त्या ईमेल आयडीज जिथे जिथे मॅच होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्नेहाने इन्क्वायरी केली होती आणि स्नेहा आता जीमेल मध्ये लॉग इन आहे, तर तिला माझी ऍड दिसायला सुरू होईल कारण की मी तिचा ईमेल आयडी इथं ऍड केलाय. मग गुगल बघतो की तो ईमेल आयडी कुठल्या स्क्रीनवर दिसतोय, ती ज्या मशीननी लॉग इन असेल तिला तिथं आमची ऍड दिसायला परत सुरू होईल. हा डिस्काउंटची ऍड दिसू शकते किंवा नेक्स्ट बॅच कुठली सुरू होते ती ऍड तिला आम्ही दाखवू शकतो असं. किंवा तुमच्या गुगल अनालिटिक्सचे व्हिजिटर्सचं पण तुम्हाला इथं डेटा, हे सगळं जसं कॉम्प्लिकेटेड आहे. आपण पहिले बेसिक वेबसाईटला व्हिजिट करणाऱ्या लोकांना ऍड कशी दाखवायची ते दाखवतो. तर वेबसाईट व्हिजिट जर बोललो इथं तो विचारतो लिस्ट कुठली आहे, तर मी लिहितो इथं महिंद्रा स्कॉर्पिओ, हो स्कॉर्पिओ पेज विजिटर्स असं सिंपल नाव दिलंय मी. इथं व्हिजिटर्स ऑफ अ वेब पेज, व्हिजिटर्स ऑफ अ वेब पेज म्हणतो इथे आणि व्हिजिटर्स ऑफ अ पेज रिफाईन ऍक्शन वर क्लिक केलतो. तो विचार पेज URL कंटेन नाही, पेज URL इक्वल्स एक्झॅक्टली मॅच झाला पाहिजे टू दिस पेज. कुठलं पेज? स्कॉर्पिओचं पेज टाकून ठेवलंय, चेक करा. सेगमेंट नेम स्कॉर्पिओ पेज व्हिजिटर्स, पेज URL इक्वल्स टू हे पेज स्कॉर्पिओचं आणि इथं स्क्रोल करून फक्त याला म्हणतो क्रिएट सेगमेंट. सेव्ह करून टाकलं हे पेज. आता गुगलला कळून चुकलं हे पेज के व्हिजिटर्स आहेत. त्याच्यानंतर महिंद्राच्या अजून पण वेगवेगळ्या गाड्या आहेत. फॉर एक्झाम्पल जसं आता ह्याच गाडीचं महिंद्राचं आय थिंक हे काय व्हेकल वरती क्लिक केलं मी, त्यांची आता हे कुठलं पेज आहे, ही त्यांची SUV कुठली आहे 100, ही कुठली आहे त्यांची बोलेरो, हा ही कुठली आहे त्यांची वेगळी गाडी आहे, हा थार. तर मी आता हे SUV X100 हिचं पण पेज क्रिएट करून ठेवतो. इथं इथं आलो मी, इथं म्हणतो ही SUV कुठली आहे 700. खाली येतो वेबसाईट व्हिजिटर्स रिफाईन ऍक्शन पेज URL इक्वल्स टू, इथं टाकलं URL आणि म्हणलो क्रिएट सेगमेंट. तिसरी गाडी कुठली? बोलेरो. बोलेरोची पण लिंक कॉपी केली, इथं आलो बघा दोन गाड्यांची लिंक क्रिएट झाल्या. तिसरं बोलेरो पेज व्हिजिटर्स, बोलेरो पेज व्हिजिटर्स, हा व्हिजिट ऑफ अ वेब पेज
रिफाईन ऍक्शन पेज URL कंटेंट्स इक्वल्स टू इथं आपल्याला इथं दिसते आता सिंपल मध्ये तुम्हाला इथं दिसेल की तुमचे 3 लिंक्स इथं आलेले 3 ऑडियन्स बोलोरे पेज विजिटर्स स्कॉर्पिओ पेज विजिटर्स आणि SEO 700 पेज विजिटर्स. इथं मी पेज विजिटर्स लिहितो. हे सेव्ह केलं. आता मला एक नवीन कॅम्पेन रन करायचं ज्यांनी कोणी आपल्या कुठल्या पेजला व्हिजिट केलं, कुठल्या पेजला स्कॉर्पिओच्या पेजला ज्यांनी व्हिजिट केलं त्या लोकांना आपल्याला कुठली ऍड दाखवायची, कुठली टेस्ट ड्राईव्ह. ठीक आहे, टेस्ट ड्राईव्हची ऍड दाखवायची. बरोबर आहे का? इथपर्यंत कळलं का? हो नाही? स्नेहा, प्रमोद? कन्फ्युजिंग आहे सर, पण पुढचं पाहू नंतर हा रिकॅप केल्यावर कळेल बहुतेक. हा ठीक आहे. तुम्ही इथं पेजेस देऊन ठेवले गुगलला की बाबा अरे सिंपल आहे. आता स्नेहा तुम्ही स्कॉर्पिओ साठी ऍड रन करताय. स्कॉर्पिओ नवीन गाडी आली बरोबर आहे मार्केटमध्ये. तिचा तुम्हाला काय येस, क्रिएट करायचं आहे? काय क्रिएट करायचं आहे? अवेअरनेस. अवेअरनेस. मग त्यासाठी तुम्ही काय करताय? काय रन करताय? डिस्प्ले ऍड्स आणि कुठल्या ऍड्स? व्हिडिओ ऍड्स. व्हिडिओ नॉर्मल ऍड्स. नवीन ऑडियन्सला. ह्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली न्यू ऑडियन्स टार्गेट करताय, एकदम नवीन लोकांना ज्यांनी कधी ऍड्स बघितली नव्हती. पण ह्याच्यामध्ये एक प्रमोद होता ज्यांनी ऍड बघितली, एक स्नेहा होती ज्यांनी ऍड बघितली, एक होती इथं माधुरी ज्यांनी ऍड बघितली, एक होता रोहित ज्यांनी ऍड बघितली. रोहित आणि माधुरी आहे किंवा रोहित आणि स्नेहा आहे, या दोघांनी वेबसाईटला व्हिजिट केलं. रोहित आणि स्नेहा ह्यांनी काय केलं? वेबसाईटला व्हिजिट केलं ऍड वरती क्लिक करून. वेबसाईटला व्हिजिट केलं आणि स्कॉर्पिओ गाडीचं पेज बघितलं. आता रोहित आणि स्नेहानी ह्या पेजला व्हिजिट केलं आहे. तर स्कॉर्पिओची जी मार्केटिंग टीम ना, ती रोहित आणि स्नेहाला नेक्स्ट ऍड कुठली दाखवतात माहिती का? कुठली ऍड दाखवायची त्यांना? कुठली टेस्ट. नेक्स्ट टेस्ट टाइम? ड्राईव्ह. हा, नेक्स्ट ऍड तुम्हाला ही नाही दिसत द न्यू स्कॉर्पिओ. त्यांना नेक्स्ट ऍड काय देखील, हे हा बुक अ टेस्ट ड्राईव्ह नाव अँड गेट युअर स्कॉर्पिओ ऍट युअर होम, डिलिव्हर इन 15 days 20, काय जे काय ऍड कॉपी बनवू आपण ती. म्हणजे स्नेहाला आणि रोहितला ते पुढचं पाऊल घ्यायला मार्केटिंग टीम काय करते? स्नेहाला आणि रोहितला ते बघतात की अरे या दोघांनी या वेबसाईटला व्हिजिट केलं, आपल्या पेजला व्हिजिट केलं दोघांनी, या दोघांना आता परत स्कॉर्पिओची ऍड नका दाखवू, त्यांना स्कॉर्पिओची टेस्ट ड्राईव्हची ऍड दाखवू. कारण की नेक्स्ट ऍक्शन काय असती, चला गाडी तर आपण बघितली, आता तिची टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघू. मग त्यांना टेस्ट ड्राईव्हची ऍड तुम्हाला दाखवायची. म्हणजे आपण त्यासाठी मग गुगलला कळलं पाहिजे ना की कुठल्या ऑडियन्सला आपल्याला ऍड दाखवायची. तर जे काही लोक तुमच्या ऍड थ्रू तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करतात ना, तर तुम्ही ज्या काही पेजेसला व्हिजिट करता ना, स्कॉर्पिओच्या पेजला व्हिजिट केलं तुम्ही, तर स्कॉर्पिओ कंपनी काय करते, हे पेज आहे ना, हे तुमच्या ना ब्राउझर होती. कुठला ब्राउझर आहे तुमचा? क्रोम ब्राउझर आहे. या ब्राउझर लेवलवरती ते लोक कुकीज टाकतात, कुकीज, जेणेकरून त्यांना आयडेंटिफाय होतं की अरे हा युजर आहे ज्यांनी आपल्या पेजला ओपन केलं. म्हणजे मी एखाद्या जंगलामध्ये हरवले, मला जंगलामध्ये काहीच कळत नाही, तिथं 100 झाड आहे, मग एवढ्या झाडांमध्ये मला कळलं पाहिजे की मी कुठे आलो होतो. मग मी ना त्या झाडावरती अशी कधी ना चिठ्ठी लिहून ठेवतो की मी इथे येऊन गेलो होतो. म्हणजे मला तिथं कळतं की अरे मी इथे येऊन गेलो होतो ती चिठ्ठी बघितल्यावर. तसंच ना ब्राउझर वरती काय करतोय ती महिंद्रा महिंद्रा तुमच्या ब्राउझरवरती कुकी ऍड करतो, कुकी ऍड करून ठेवतो, जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्ही हे पेज ओपन केलं तर तो ब्राउझरला परत कॉन्टॅक्ट करतो आणि बघतो अरे आपलं तर फाईल इथे दिसते, म्हणजे या युजरने आपल्या वेबसाईटला व्हिजिट केलं होतं. तर तसं हे सगळं कुकीज थ्रू ट्रॅकिंग होतं. थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट जाईल पण कळेल तुम्हाला. तर आता आपण तसं गुगलला सांगून ठेवलंय की बाबा तू जे कोणी या पेजला व्हिजिट करतील ना त्या लोकांकडे लक्ष ठेव. तर गुगलचा ब्राउझर पण गुगल पण ना कुकीज बिकीज जाऊन तुमच्या ब्राउझरला चेक करतो की यांनी काय 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 बघितलंय, तशा टाईपच्याच तुम्हाला ऍड दाखवायला सुरू करतो. तुम्ही इंटरनेटचं एक हे बघितलंय का, म्हणजे बिहेवियर, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवतात ना तशा टाईपच्याच ऍड्स तुम्हाला दिसतात. हे तर मान्य आहे तुम्हाला? येस नो? येस सर. येस सर. येस सर. मग हे कसं कळतं इंटरनेटला? इंटरनेटवरती आपण जेव्हा इथे जातो ना, हे काय दिसतंय आपलं? हे काय लिहिलंय? काय हे आपलं हिस्ट्री. काय दिसतंय? हिस्ट्री. मग हिस्ट्रीमध्ये आपल्या सगळ्या वेबसाईट्स आपण कुठल्या व्हिजिट करतो त्याची हिस्ट्री असते का इथं? येस नो? दिसतात का तुम्हाला सगळ्या? Yes, तुम्ही sir. कुठल्या येस कुठल्या सर. वेबसाईटला व्हिजिट केलं तर या हिस्ट्रीमध्ये ना तुमच्या सगळ्यांना कुकीज असतात. हे काय लिहिलंय? काय लिहिलंय? काय लिहिलंय इथं? काय Clear लिहिलंय? processing data. हा, मग इथं क्लिक केल्यानंतर आता इथे दिसतंय का तुम्हाला? थांब जरा. इथं काय दिसतंय तुम्हाला? हे काय दिसतंय? थर्ड हे काय लिहिलंय? हे काय लिहिलंय? Third party. थर्ड पार्टी कुकीज. कुकीज. मग हे कुकीज इथं काय लिहिलंय? क्लिअर हिस्ट्री कुकीज अँड कॅश. तर मी इथं जर क्लिक केलं ना तर इथे तुमच्या दिसते का कुकीज अँड अदर साइट्स. तर इथे ना तुमच्या सगळ्या कुकीज असतात ज्याच्यामध्ये ना तुम्ही कुठल्या वेबसाईटला व्हिजिट करता ते सगळं ना गुगल जेव्हा व्हिजिट करतो तुमच्या ब्राउझरला तो बघतो अरे ह्याने ICICI बँक
ह्याचं स्टॉक अकाउंट बघितलं होतं, ह्यांनी डीमॅट अकाउंट बघितलं होतं, हा स्टॉक मार्केटच्या वेबसाईट बघतो, तर चला ह्याला सगळ्या स्टॉक मार्केटच्या रिलेटेड ऍड दाखवायला सुरू करू. अरे प्रमोदनी आता काय बघितलं होतं, त्यांनी आता स्कॉर्पिओ गाडी बघितली होती, त्यांनी त्याच्या आधी ना स्कॉर्पिओचा एक व्हिडिओ युट्यूबवर बघितला होता, त्याच्या आधी त्यांनी इथे ना दिल माकडिंगचा कोर्स बघितला होता, मग त्याला स्कॉर्पिओच्या आणि दिल माकडिंगच्या ऍड्स तो दाखवायला सुरू करतो, डिपेंडिंग ऑन द ब्राउझिंग हिस्ट्री ऑफ युअर ब्राउझर्स. तर त्याच्यावरती सगळं इंटरनेट ऍडव्हर्टायझिंग डिपेंड असतं. तर आता तसंच आपण गुगलला देऊन ठेवली आयडिया की ज्या कोणी लोकांनी स्कॉर्पिओचं पेज व्हिजिट केलं असेल ना, त्यांना आमची टेस्ट ड्राईव्हची ऍड दाखवू. इथपर्यंत तर कळालं का? म्हणून आपण त्याला पेज दिले, ह्याच्यामध्ये लिंक लिंक दिली ना आपण इथं, हे बघा, येस सर. दिली का लिंक? येस सर. येस नो. हा, मग आता गुगलचा बॉट जो आहे ना, तो बघतो, अरे हा या पेजला व्हिजिट कोणी कोणी केलं, चला बघायला सुरू करू आपण इंटरनेटवरती. मग तो इंटरनेटवरती बघायला सुरू करतो, अरे तो ज्यांचे ज्यांचे ब्राउझर चेक करतो त्यांना दिसतं, अरे रोहित आणि स्नेहानी या वेबसाईटला व्हिजिट केलं. जेव्हा कारण की जेव्हा रोहित आणि स्नेहानी ह्या पेजला व्हिजिट केलं ना, तेव्हा या पेजनी काय सोडलं त्यांच्या ब्राउझिंग हिस्ट्रीमध्ये, काय सोडलं सांगा बरं? ब्राउझिंग हिस्ट्रीमध्ये सोडलं त्या वेबसाईटनी काय काय कुकीज. या कुकीज अजूनपर्यंत स्नेहानी आणि रोहितने डिलीट नाही केल्या, या कुकीज अजूनपर्यंत तुमच्या इथं आहे. आणि या कुकीज कोणाच्या आहेत? कोणाच्या? ऑटो महिंद्रा. आणि इथे महिंद्रा कंपनीने आता काय केलं, नवीन कॅम्पेन टार्गेट केलं रिमार्केटिंगचं. त्यांनी ही URL देऊन ठेवली, म्हणजे गुगलला त्यांनी आता टास्क काय दिलाय की ज्यांनी ज्यांनी हे पेज ओपन केलंय त्या लोकांना आमची कुठली ऍड दाखवा. कुठली? टेस्ट ड्राईव्ह. अरे कळते का नाही? जड झालं डोकं, कळते का? येस सर. हो. आता हे जडच होईल बरं का डोकं थोडस, हे जरा पहिल्यांदा बघतो तेव्हा लोकांना नाही जमत आहे. तर मी इथे येऊन ती स्कॉर्पिओ पेज व्हिजिटर्स इथं लिंक दिली गुगलच्या सिस्टमला आणि इथं सेव्ह केलं. आता सेव्ह केल्यानंतर आता मी रिमार्केटिंग साठी एक नवीन कॅम्पेन क्रिएट करतो. कॅम्पेन्स वर येतो आणि कॅम्पेन्स वरती येऊन इथे कॅम्पेनच्या टॅबला क्लिक करून कॅम्पेन्स क्लिक केलं. कॅम्पेन्सला क्लिक करून मी इथं म्हणतो न्यू कॅम्पेन. न्यू कॅम्पेन म्हणलो आणि इथं मी कॅम्पेनचं नाव पण तसंच देतो. काय नाव देतो कॅम्पेनचं? इथं म्हणतो चूज ऑब्जेक्टिव्ह. मला लोकांना वेबसाईटला घेऊन यायचंय टेस्ट ड्राईव्ह बुक करण्यासाठी. वेबसाईट ट्रॅफिक म्हणलो, इथं कंटिन्यू म्हणलो आणि इथे म्हणलो मला डिस्प्ले ऍड्स रन करायचे, इमेज ऍड्स रन करायचे, कंटिन्युअसली त्यांना टेस्ट ड्राईव्हची ऍड दाखवायची. तर वेबसाईटची लिंक टाकतो, स्कॉर्पिओची लिंक ऍड केली. इथं नाव दिलं वेबसाईटला, काय नाव देतो मी इथे? स्कॉर्पिओ, हा स्कॉर्पिओ रिमार्केटिंग ऍड्स. आणि इथे करून टाकलं कंटिन्यू. कंटिन्यू केल्यानंतर आता मी पुढे येतो. तो विचारतो कुठल्या लोकेशनच्या लोकांना ऍड दाखवायची. इंडियामध्ये ज्या काही लोकांनी स्कॉर्पिओच्या पेजला व्हिजिट केलं त्या लोकांना मला टेस्ट ड्राईव्हची ऍड दाखवायची. ती लोक टेस्ट ड्राईव्हच्या पेजवरती येतील, इथं ते टेस्ट ड्राईव्हच्या पेजवरती येतील आणि त्या पेजवरती ते त्यांचं लोकेशन, तिथं लोकेशनचं आपल्याला एक भेटेल काय ड्रॉपडाऊन, त्या ड्रॉपडाऊन मध्ये ती लोक त्यांचं लोकेशन सिलेक्ट करून त्या लोकेशनला टेस्ट ड्राईव्ह बुक करतील. ठीक आहे. इथं इंडिया लिहिलं, इथं पुढे आलं मोर सेटिंग. मोर सेटिंग मध्ये तेच ऑप्शन आहे परत, डिव्हाइसेस कधी शेड्यूल करत कधी. मला माझी ऍड मंडे टू संडे दाखवायची, मंडे टू संडे ऑल डेज, पण फक्त सकाळी 11 ते रात्री 7 पर्यंत. 7 म्हणजे की झाले 19. इथे आलो, त्याच्यानंतर मोर सेटिंग वर क्लिक केलं आणि इथे बाकीच्या गोष्टी शो कंटेंट, हा मला माझी ऍड कंटिन्युअसली अबाव द फोल्ड मध्ये दाखवायची, बॉटमला नाही दाखवायची पेजच्या, म्हणून मी ह्याला एक्सक्लूड करून टाकलं. आणि इथे येऊन नेक्स्ट म्हणलो. नेक्स्ट म्हटल्यानंतर तो विचारतो तुमचं डेली बजेट किती? रिमार्केटिंगसाठी माझं वेगळं बजेट आहे, रोजचं 5,000 रुपये माझं रिमार्केटिंगसाठी बजेट आहे. इथं व्हॉट डू वॉन्ट टू फोकस ऑन, कन्वर्जन नाही, इथं आय वॉन्ट टू फोकस ऑन व्ह्युएबल इम्प्रेशन. मला ऍड लोकांना दाखवायची आहे. तर तो विचारतोय 1,000 इम्प्रेशनला तुम्ही किती रुपये देणार? मी आता 50 रुपये टाकून ठेवतो. पुढे नेक्स्ट म्हणतो. नेक्स्ट म्हटल्यानंतर आता आलं ऑप्शन. आता ही रिमार्केटिंगची ऍड तुम्ही क्रिएट करताना कुठली टेस्ट ड्राईव्हची ऍड ती कुणाला दाखवायची? मग आपण इथं ऍड टार्गेटिंग वरती येतो आणि इथे काय लिहिलंय, काय लिहिलंय इथं? ऑडियन्स ऑडियन्स सेगमेंट. सेगमेंट. हा, या ऑडियन्स सेगमेंटला आपण ह्याच्या आधी सिलेक्ट केलं होतं. आपण ह्याच्या आधी कीवर्ड टार्गेटिंग, टॉपिक टार्गेटिंग, प्लेसमेंट टार्गेटिंग बघितलं होतं आणि डेमोग्राफिक्स. आपण हे नव्हतं बघितलं. आता इथं येतो आपण, इथं म्हणतो काय? ब्राउज. ब्राउज म्हणून इथे गुगलला सांगतो आता आपली माझी जी टेस्ट ड्राईव्हची ऍड आहे ना ती कुणाला दाखवू? हा, हाऊ पीपल हॅव इंटरॅक्टेड विथ युअर बिझनेस. ज्यांनी आपल्या वेबसाईटला व्हिजिट केलं. मी इथं क्लिक केलं, इथं वेबसाईट व्हिजिटर्स वर क्लिक केलं तर तुम्हाला 3 व्हिजिटर्सची नाव दिसतात. बघा कुठले 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 पेज व्हिजिटर्स? बोलेरो पेज विजिटर्स, SUV 700 पेज विजिटर्स, स्कॉर्पिओ पेज विजिटर्स. आपल्याला टेस्ट ड्राईव्हची ऍड कुठल्या गाडीसाठी दाखवायची? त्यांनी कुठल्या पेजला व्हिजिट केलं? स्कॉर्पिओ. मग ह्याच्यातली कुठली रिस्क सिलेक्ट करू?
लास्ट वन. व्हेरी गुड. आता ही लिस्ट क्रिएट केली. आता गुगल काय करतोय, ह्या पेजला व्हिजिट करणाऱ्या सगळ्या लोकांच्या कुकीज जमा करतोय आणि तुम्ही आता ही ऍड क्रिएट करताना ही लिस्ट सिलेक्ट केली ना, गुगल त्या सगळ्यांना ऍड दाखवणं सुरू करणार आता. पुढे आलो मी. पुढे आल्यानंतर आता नेक्स्ट म्हणलो. नेक्स्ट म्हणल्यानंतर इथे तुम्हाला तुमची ऍड क्रिएट करायची आहे. बिझनेस नेम महिंद्रा ऑटो लिहिलं मी. महिंद्रा ऑटोमोबाईल्स. ऍड अप टू 15 इमेजेस. इमेजेस अपलोड करतोय मी. हा, गाडीच्या 1, 2, 3 आणि 4. आता या 4 इमेजेस अपलोड केल्या मी आणि ते येऊन होतं ते इमेजेस झाल्या. ओके. अजून काही राहिलंय का? इथं सेव्हचं ऑप्शन का नाही येते? हा, आलं सेव्हचं ऑप्शन. आता मी इथे लोगो बिगो ते काय तुम्ही सगळं ऍड करू शकता. वेबसाईटला चेक करून वेबसाईट वरती आलो. महिंद्राचा लोगो पण घेतला, सेव्ह केला. एखादा व्हिडिओ घ्यायचा असेल, तुम्हाला ऍड दाखवायचा असेल तर हे महिंद्राचा व्हिडिओ ऍड आहे, तिला सेव्ह केलं मी. आता इथे येऊन हेडलाईन मध्ये महिंद्रा न्यू स्कॉर्पिओ, ऑल न्यूज कॉल मीट द न्यू, आणि इथे लिहितो मी क्लिअरली बुक योर, बुक योर काय, टेस्ट ड्राइव. येस. आणि इथे आपण त्याला इथं डिस्क्रिप्शन मध्ये पण लॉंग हेडलाईन इथं लिहितो महिंद्रा न्यूज, प्राइस नाही, हा ह्याच्यात पण मोठ्या ह्याच्यात लिहितो बुक योर टेस्ट ड्राईव्ह नाव. हे क्लिअरली हा मेसेज दाखला पाहिजे. हे तुमचे डिस्क्रिप्शन वगैरे जे काय ते आपण जसं आहे वेबसाईटचं आहे तसं ऍड केलं. आता तुमची ऍड कॉपी जेव्हा बनेल तेव्हा ऍड कॉपी मध्ये हे बघा, आता हे महिंद्रा स्कॉर्पिओ प्राइस इन इंडिया आलंय. प्राइस इन इंडिया का आलंय, कुठलं दाखवते, ऑल न्यू महिंद्रा प्राइस इंडिया. मग हे डिलीट करून टाकतो. बुक युअर टेस्ट ड्राईव्ह, महिंद्रा बुक युअर टेस्ट ड्राईव्ह आलेलं इथं. चेक करा. आता इथे ऍड कॉपी तुमच्या बनतील ना, तर आता इथं हा आता ऍक्च्युली हिस्टॉरिकल डेटा घेतो का माहिती नाही, पण हो का, इथं तुमची ऍड बनतीये आणि इथे तुमच्या ऍड मध्ये बुक युअर टेस्ट ड्राईव्ह हे दिसायला सुरू होईल. आणि जेणेकरून ही ऍड फक्त त्याच लोकांना दिसेल ज्या लोकांनी तुमच्या वेबसाईटला ऑलरेडी पहिले व्हिजिट केलं आहे. आता ही ऍड कॉपी झाली बनून. आता ह्या ऍड कॉपीला बनून झाल्यानंतर इथे येतो आपण मोर ऑप्शन मध्ये. तुम्हाला कॉल टू ऍक्शन टाकायचं असेल, येस कॉल टू ऍक्शन टाका. बुक नाव आहे, येस चला बुक नावचं बटन आहे, ऍड केलं मी आणि इथं म्हणलो क्रिएट ऍड. ऍड कॉपी क्रिएट झाली. नेक्स्ट म्हणतो मी आणि इथे तुमचं कॅम्पेन रिव्ह्यू होत आहे. आता हे कॅम्पेन रिव्ह्यू होत आहे. हे कॅम्पेन रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही इथे ह्या कॅम्पेनला पब्लिश करा. आता पब्लिश करतो मी या कॅम्पेनला. कॅम्पेन पब्लिश झालेलं आहे. मी कॅम्पेनच्या टॅबवर क्लिक करून कॅम्पेन्स वर क्लिक केलं तर आता तुम्हाला इथे चेक करू शकता. ऑल कॅम्पेन्सला मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 कॅम्पेन्स दिसतात. पहिले 2 कॅम्पेन्स थ्रू तुम्ही नवीन लोकांपर्यंत पोहोचताय. त्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या लोकांना तुम्ही वेबसाईटला आणतात आणि ते लोक एकदा वेबसाईटला आले तर ह्या कॅम्पेन थ्रू त्यांना तुम्ही कुठली ऍड दाखवताय, पुढची कुठली ऍड, टेस्ट ड्राईव्ह. टेस्ट ड्राइव. परत सांगतो, हे 2 कॅम्पेन्स थ्रू तुम्ही नवीन लोकांपर्यंत पोहोचताय. नवीन सगळ्या लोकांना सांगत सुटलेत, अरे टेस्ट ड्राईव्ह घ्या, टेस्ट ड्राईव्ह घ्या. फॉर एक्झाम्पल मी तुमच्या इथे एखादं कॉलेज आहे, स्नेहा तुमच्या मुलुंडमध्ये एखादं कॉलेज आहे MBA चं, मी त्या कॉलेजमध्ये जाऊन पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन चालू केलं. हो, पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन केलं चालू, की त्या लोकांना पहिले माहितीच नव्हतं काही. मी त्या या 2 कॅम्पेन्स थ्रू ना त्या लोकांपर्यंत पोहोचतोय, त्या लोकांना पॅम्पलेट डिस्ट्रीब्युट करतोय, सगळ्यांना पॅम्पलेट दिले. मग त्यामध्ये एक प्रमोद होता, त्यामध्ये एक स्नेहा होती. त्या लोकांना कोर्स बद्दल माहिती तर देतोय, पण त्यांना सांगितलं तुम्ही जर हा कोर्स 30 तारखेच्या आधी जॉईन केला तर तुम्हाला आम्ही 10% डिस्काउंट देऊ. बघा बरं का, मी सगळ्यांना डिस्काउंट पहिल्यांदाच दिला का नाही, पहिले मी तिथं पॅम्पलेट डिस्ट्रीब्युट केले, सगळ्यांना तिथं अवेअरनेस क्रिएट केला. ज्या लोकांनी इंटरेस्ट दाखवला की आम्हाला हा कोर्समध्ये अजून माहिती पाहिजे, त्या लोकांना कोर्सची माहिती देऊन त्यांना डिस्काउंट ऑफर केला. हे सेकंड कॅम्पेन होतं माझं. म्हणजे ह्या 2 कॅम्पेन थ्रू तुम्ही व्हिडिओ ऍड्स आणि डिस्प्ले ऍड्स दाखवून तुम्ही ह्याच्या थ्रू अवेअरनेस क्रिएट करताय चांगला असा. आणि जे लोक तुमच्या या ऍडला बघून वेबसाईटला व्हिजिट करतात, ते वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर नेक्स्ट टाइम त्यांना ऍड आपण परत हे नाही सांगत, नवीन स्कॉर्पिओ आली त्यांनी ऑलरेडी बघितली त्यांची ऍड, तुम्ही वेबसाईटला व्हिजिट केली, त्यांना पुढची ऍड दाखवतोय, नवीन स्कॉर्पिओची टेस्ट ड्राईव्ह घ्या, आता तुमच्या घरी आम्ही गाडी घेऊन येतो आणि तुम्ही तुमच्या इतर गाडी चालून बघा. हा, ती ऍड आपण कुठल्या कॅम्पेन थ्रू दाखवतोय, थ्रू विच कॅम्पेन, थ्रू रिमार्केटिंग Remarketing. ऍड्स.
पण रिमार्केटिंग मध्ये आपण ती लिस्ट सिलेक्ट करण्यासाठी पहिले आपण कुठे गेलो, आपल्या टूल्स मध्ये जाऊन शेअर्ड लायब्ररी मध्ये गेलो आणि ऑडियन्स मॅनेजर मध्ये जाऊन आपण तिथे गुगलला सांगितलं किंवा आमचं हे पेजला जे कोणी व्हिजिट करेल त्याला तू रिमार्केटिंगची ऍड दाखव. त्यासाठी आपण इथं लिस्ट क्रिएट करतोय. आता थोडंफार काही कळतंय का नाही येस सर. नेहा? थोडं थोडं Yes. कळायला लागलं का? येस येस. हम्म. तर आता इथे सिंपल आहे. तसंच तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे. आता महिंद्रा स्कॉर्पिओ सारख्या दुसऱ्या गाड्या कुठल्या आहेत? महिंद्रा स्कॉर्पिओचं आता प्राइसिंग काय? महिंद्रा स्कॉर्पिओचं प्राइसिंग असेल 16-17 लाख रुपये. मग त्या रेंजमध्ये कुठल्या गाड्या आहेत? हा, सिमिलर कार्स लाईक महिंद्रा स्कॉर्पिओ एंड न्यू. मग ते बोलतात महिंद्रा स्कॉर्पिओ सारखी टाटा हॅरियर आहे. हा, महिंद्रा स्कॉर्पिओ सारखी कुठली आहे? किया सेल्टॉस आहे, हुंडाई क्रेटा आहे. तर आपण काय करू, जे कोणी टाटा हॅरियरचं पेज बघताय, जे कोणी कियाचं पेज बघताय, जे कोणी हुंडाई क्रेटाचं पेज बघताय, त्या लोकांना आपली ऍड दाखवायची. हा हा, मी इथं काय करतो, टाटा हॅरियर केलं, इथं हुंडाई क्रेटा, हा, किया सेल्टॉस, या सगळ्या गाड्यांची मी पेजेस ओपन करतो. बघा, टाटा मोटर्सचं हे पेज ओपन झालं, हुंडाईचं पेज ओपन झालं, हा, कियाचं सेल्टॉसचं पेज ओपन झालं. आता माझ्याकडे तिन्ही कॉम्पिटिटर्सचे इथे पेजेस आहेत. हा, तुम्हाला काय करायचं, जे कोणी टाटा मोटर्सचे हॅरियर पेज बघतंय, जे कोणी हा हुंडाईची गाडी बघते, त्यांना तुम्हाला महिंद्राची ऍड दाखवायची किंवा महिंद्राची कुठली बोलेरोची ऍड दाखवायची. हा, किंवा न्यू बोलेरो आलेली आहे, बोलेरो म्हणतो, बोलेरोच ना, कुठली गाडी त्यांची ती, स्कॉर्पिओ, सॉरी. तर हे तिन्ही कॉम्पिटिटरच्या लिंक्स मी घेतल्या इथे, येस नो. तिन्ही एक कॉम्पिटिटर्स आहेत आपले, जे कोणी ह्या पेजेसला व्हिजिट करतील त्यांना मला माझी स्कॉर्पिओची ऍड दाखवायची. तर इथे मी या तिन्ही लिंक्स कॉपी करतो आणि इथे येतो. इथे येऊन आपण येतो, इथे दिसते का तुम्हाला कुठलं ऑप्शन दिसतंय? काय लिहिलंय? Custom segment. कस्टम सेगमेंट. इथे येतो आणि इथं मी प्लस म्हणतो, प्लस म्हणलो आणि इथं लिहितो मी लिस्ट नाव कॉम्पिटिटर वेबसाईट व्हिजिट. ज्यांनी आपल्या कॉम्प्युटरच्या वेबसाईटला व्हिजिट केलं त्यांना आपल्याला ऍड दाखवायची. मग मी कॉम्प्युटर वेबसाईट व्हिजिटर्स म्हणतो आणि इथं लिहिले का पीपल हु ब्राउज टाइप्स ऑफ वेबसाईट्स, इथं सिलेक्ट केलं आणि तो म्हणतो ऍड URL. मी त्या सगळ्या वेबसाईटचे लिंक्स इथं टाकून दिल्या. मोटर्सचं हॅरियरचं पेज, ही क्रेटा आणि ही सेल्टॉस. खाली स्क्रोल केलं आणि म्हणलो सेव्ह केल्यानंतर आता बघा, हे झाले आपले सगळे कॉम्पिटिटर्स ज्यांच्या वेबसाईटला. आता ह्या कॉम्प्युटर म्हणजे इथं टाटा मोटरच्या पेजला स्नेहाने व्हिजिट केलं, प्रमोदनी ह्या पेजला व्हिजिट केलं आणि मी ह्या पेजला व्हिजिट केलं. आपल्या तिघांना आता स्कॉर्पिओला त्यांना ऍड दाखवायची की ह्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये आमची स्कॉर्पिओ गाडी पण आहे, तुम्ही ती पण बघू शकता. तर मग आता स्कॉर्पिओ काला काय करणार, ते लोक त्यांनी इथं लिस्ट बनवली त्यांच्या कॉम्पिटिटरची. गुगल याच ह्याच्यामध्ये एक नवीन कॅम्पेन करू शकता, स्कॉर्पिओ रिमार्केटिंग. ह्याच्यामध्ये त्यांनी कसं टार्गेट केलंय, वेबसाईट व्हिजिटर्स लिस्ट होती ना, कुठलं व्हिजिटर्स वेबसाईट म्हणजे कुठलं, स्कॉर्पिओ पेज व्हिजिटर्स. ज्यांनी स्कॉर्पिओच्या पेजला व्हिजिट केलं त्यांना तुम्ही ही टेस्ट ड्राईव्हची ऍड दाखवता. आता मी इथं काय करतो, अजून एक नवीन ऍड ग्रुप क्रिएट करतो आणि इथं लिहितो कुठल्या कॉम्पिटिटर. तर हा, वेबसाईट व्हिजिटर्स, इथं बिडिंग टाकून दिलं 50 रुपये. इथं परत विचारतो मला, आता ही पुढची ऍड तुम्हाला टेस्ट ड्राईव्हची किंवा नवीन स्कॉर्पिओची कोणाला दाखवायची, न्यू स्कॉर्पिओची ऍड दाखवायची मला, त्या लोकांना ऍड टार्गेटिंग. इथं आलो सजेस्ट हु शुड सी युअर ऍड्स, ऑडियन्स सेगमेंट. इथं आल्यानंतर ब्राउजवर येतो, ब्राउजवर आलो आणि इथे आता हु हॅव नॉट व्हिजिटेड, इथे कस्टम ऑडियन्सवर क्लिक केलं आणि दिसतंय का, आले का, हे आपले कॉम्पिटिटर्स ज्यांनी कोणी ह्या वेबसाईटला व्हिजिट केले, टाटा मोटर्स, हुंडाई, त्या लोकांना आमची स्कॉर्पिओची ऍड दाखवा, जेणेकरून आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू जे लोक त्या सेगमेंटच्या गाड्या बघतात. ते लिस्ट सिलेक्ट केली आणि पुढे येतो मी. पुढे आल्यानंतर ही लिस्ट सिलेक्ट झालेली आहे बघा, इथे पुढे येतो आणि इथे स्कॉर्पिओची ऍड अपलोड करतो, द न्यू स्कॉर्पिओ. हे सगळे इमेजेस सिलेक्ट केल्या आणि ह्या इमेजेस सिलेक्ट केल्यानंतर आता त्या इमेजेस इथं आलेल्या आहेत. इथं ह्यांना सेव्ह करतो, इथं येऊन लोगो सेव्ह झालाय.
व्हिडिओ माझ्याकडे आहे, त्या व्हिडिओला ऍड करतो, सेव्ह म्हणतो आणि इथे आल्यानंतर मी इथे द न्यू स्कॉर्पिओचे जे काही डिस्क्रिप्शन हेडलाईन्स असतील ते इथे ऍड करतो. महिंद्राच्या गाडीच्या इथं आपलं पेज टाकायचं ना, पेज नाही टाकलं म्हणून तो उचलत नाहीये. कुठे महिंद्राचं पेज? स्कॉर्पिओचं पेज कॉपी केलं आणि इथं पेज पेस्ट केलं. आता तो सगळी URL फेच करेल आणि तुम्हाला इथं ऑप्शन दाखवायला सुरू करेल. बघा, न्यू महिंद्रा, द न्यू स्कॉर्पिओ, एक्सपिरियन्स महिंद्रा ऍडव्हेंचर. आणि ते सगळं डिस्क्रिप्शन जे काही त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलंय त्यांच्या वेबसाईटला बघून ते उचललं मी आणि इथे येऊन या ऍडला क्रिएट म्हणलं, क्रिएट ऍड ग्रुप. आता तुम्ही इथे चेक करताल, कन्फ्युजिंग होणार तुम्हाला माहिती आहे. आता चेक करा, ऑल कॅम्पेन्सच्या टॅबला आलो मी. ऑल कॅम्पेन्सच्या टॅब मध्ये आल्यानंतर मी कॅम्पेन्सला क्लिक करतो. स्क्रोल केलं, स्कॉर्पिओचं कॅम्पेन चालू आहे आणि स्कॉर्पिओच्या कॅम्पेन मध्ये मी 2 ग्रुप बनवले. एक, ज्यांनी स्कॉर्पिओच्या पेजला व्हिजिट केलं होतं त्या लोकांना आपली टेस्ट ड्राईव्हची ऍड, आणि ज्या लोकांनी स्कॉर्पिओ सारख्याच सेगमेंटच्या गाडीला व्हिजिट केले, त्याच बजेटमधल्या, म्हणजे ज्यांनी टाटा मोटरची हॅरियरला पेजला व्हिजिट केलंय, ज्यांनी क्रेटाची गाडी बघितली का, ज्यांनी इथे सेल्टॉस किया बघितली जी किंमत जवळपास 13-14 लाख रुपये त्या श्रेणीमध्ये, त्या लोकांना आपण दाखवतोय आपल्या स्कॉर्पिओची ऍड ह्याच्या थ्रू. दिसली का? कॉम्पिटिटर वेबसाईट थ्रू. म्हणजे आपण आता इथून आपल्या कॉम्पिटिटर्सच्या व्हिजिटर्सला, म्हणजे जे कोणी आपल्या कॉम्पिटिटर्सच्या वेबसाईटला व्हिजिट करते त्या लोकांना इथून आपल्या नव्या गाडीची ऍड दाखवतोय, आणि इथून ज्या लोकांनी आपल्या वेबसाईटला व्हिजिट केले त्या लोकांना टेस्ट ड्राईव्हची ऍड दाखवतोय. काही कळतंय का नाही? येस सर. येस सर, कळतंय थोडं. थोडं थोडं कळतंय, त्यामुळेच ना मी हे ना जरा दाखवत नाही जास्त, कन्फ्युज होतात लोक. तर थोडा ह्याच्यावर विचार करा आज जरा, मी काय बोलतोय काय नाही. माझ्या कॅम्पेनचा, लाईव्ह कॅम्पेनचा जरा डेटा बघा तुम्ही आज. मी तुम्हाला उद्या सिनॅरिओ देतो, कारण की आता 9-10 व्हायला आलेत. मी तुम्हाला उद्या सिनॅरिओ देणार आहे एक. तुम्ही तसं कॅम्पेन क्रिएट करून दाखवा आणि हळूहळू करा, काही गडबड नाही आपल्याला. उद्या फक्त आणि फक्त आपण रिमार्केटिंगचे कॅम्पेन्स क्रिएट करण्यावरतीच फोकस करू. आज मी तुम्हाला दाखवलंय, पहिल्या ह्याच्यात आयडिया नाही. उद्या मी परत या गोष्टी जेव्हा रिपीट करेल ना, तेव्हा तुम्हाला कळायला सुरू होतील. रिमार्केटिंग मध्ये काय करतो आपण, जो कोणी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतो, मग आपल्या वेबसाईटवरती 10 प्रोडक्ट्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल, स्नेहाने माझ्या वेबसाईटच्या मुलुंडच्या पेजला व्हिजिट केली. मुलुंडच्या ब्रांचचा टायमिंग वेगळा आहे, मुलुंडच्या ब्रांचची फीस वेगळी आहे. टिळक रोडचा पुण्याची फीस वेगळी, पुण्याचा ब्रांच वेगळी. जर स्नेहा मुलुंडच्या पेजला व्हिजिट करते तर तिला ऍड कुठली दिसली पाहिजे, मुलुंडमध्ये ब्रांच कधी सुरू होती, बरोबर ना? मग तिच्यासाठी मला वेगळं लिस्ट क्रिएट करावं लागते मुलुंडच्या पेजला व्हिजिटर्ससाठी. जे लोक नाशिकच्या पेजला व्हिजिट करतात तिकडची फीस वेगळी, तिकडच्या बॅच टायमिंग वेगळे आहेत. मग त्याच्यासाठी मला वेगवेगळी नाशिकची पेजची लिस्ट क्रिएट करावी लागेल. नाशिक पेज व्हिजिटर्स, मुलुंड पेज व्हिजिटर्स, अंधेरी पेज व्हिजिटर्स, पुणे पेज व्हिजिटर्स, अशा लिस्ट क्रिएट करावं लागतं. त्या लिस्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कुठे यावं लागतं? टूल्स मध्ये, शेअर्ड लायब्ररी. तर मी तुम्हाला उद्या सिनारिओ देतो, त्या सिनारिओ बेस्ड तुम्ही एकदा करून बघा. किंवा सॉरी, तुम्ही एक काम करा, आत्ताच तुम्हाला टास्क देतो. ICICI बँकेची वेबसाईट आहे. ICICI बँकेला तिथं त्यांच्या वेबसाईटला जे कोणी त्यांच्या वेबसाईट वरती येऊन पर्सनल लोनच्या पेजला व्हिजिट करतात, जे कोणी होम लोनच्या पेजला व्हिजिट करतात, जे कोणी कार लोनच्या पेजला, जे कोणी टू व्हीलरच्या पेजला, जे कोणी एज्युकेशनच्या पेजला व्हिजिट करतात, या सगळ्या पेजच्या व्हिजिटर्ससाठी तुम्ही एक लिस्ट क्रिएट करायची आहे उद्या तुमच्या अकाउंट मधून. हा, कुठून? शेअर्ड लायब्ररी मध्ये जाऊन. हा, शेअर्ड लायब्ररी मध्ये जायचंय तुम्हाला. शेअर्ड लायब्ररी, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल काय? लायब्ररी. हा, शेअर लायब्ररी मध्ये तुम्हाला दिसेल काय? ऑडियन्स, काय? मॅनेजर. तिथं जाऊन तुम्हाला ही लिस्ट क्रिएट करून ठेवायची आहे. मी तुम्हाला आत्ताच टास्क देतोय, म्हणजे तुम्ही हे ऍटलिस्ट करून ठेवताल तुमच्या फ्री टाइम मध्ये. हे टास्क करा. नाही केलं तर तुमचाच कन्फ्युजन राहील, केलं तर ऍटलिस्ट तुमचे प्रश्न येतील आणि तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. या सगळ्या लिंक्स तुम्हाला मी तर देऊन ठेवलेल्या आहेत. या सगळ्या लिंक्सच्या पुढचा क्वेश्चन मार्कच्या पुढची URL गुगल कन्सिडर नाही करत, त्यामुळे ते काढून टाकलं तरी चालेल. तर तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये जाऊन उद्या, मी तुम्हाला आता चॅट मध्ये टाकतो, प्लीज हे चॅट मध्ये तुम्ही तुमच्या ह्याच्यावर घेऊन ठेवा बरं का. आता तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी इथं व्हॉट्सअपचा ग्रुप तरी क्रिएट करून ठेवतो. क्रिएट म्हणजे सॉरी, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकून ठेवतो मी. तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये जाऊन तुमच्या दोघांचं व्हॉट्सअप म्हणतो, हे जे अकाउंट आहेत ना गुगल ऍड्सचं,
तर तुम्ही तुमच्या गुगल ऍड्स वर जाऊन ही लिस्ट क्रिएट करून ठेवा फक्त उद्या. मग मी पुढच्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो. किंवा आत्ता करायचं असेल तर आत्ता पण प्रमोद तुला स्क्रीन शेअर करायची असेल तर करू शकतो, नाही तर मग उद्या करा, कारण की परत गडबड होईल. परत स्नेहाला जायचं असं 9:15 9:20 तसं सांगा मला काय करायचं स्नेहा. उद्या करूया सर, मला तसं पण आज लवकर लॉग आउट करायचं. हम्म. प्रमोद तू तुझ्या अकाउंट मधनं क्रिएट करून ठेव, स्नेहा तुम्ही तुमच्या अकाउंट मधनं क्रिएट करून ठेवा. मी आता तुम्हाला बघा तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण पिंग करून ठेवतोय. तुम्ही ती लिस्ट क्रिएट केली की तुम्हाला त्याचं थोडंसं अंडरस्टँडिंग येईल. मग मी सिनॅरिओ देतो इथे कुठे आहे. इथे मी या 8 AM च्या बॅचला हे इथे देऊन ठेवले. क्रिएट रिमार्केटिंग लिस्ट फॉर द अबाव URLs. ऍड करून ठेवलेले आता. आणि हे टास्क तेवढा करून ठेवा, मग मी पुढचे टॉपिक्स उद्या तुमच्या बरोबर बोलतो. चालतंय. ओके सर. ओके सर. प्लीज रेकॉर्डिंग बघून ठेवा का, कारण की हे कन्फ्युजिंग आहे जरा. चालतंय. ओके ओके सर. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.